मॅडम लाईव्ह होत आपण. नमस्कार. लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तर्फे मी सर्व लायन्सचे आणि सर्व मान्यवरांचे, डिस्ट्रिक्ट मान्यवर अनिल म्हात्रे आणि इतर सर्वांचे मी स्वागत करते. आज आपल्याकडे यश जहागीरदार हे खास अहमदनगरहून एरो मॉडेलिंग हॉबी आणि स्कोप या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत. मी यश सरांचे पण स्वागत करते आणि सर्वांचं पुन्हा एकदा लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तर्फे मनपूर्वक स्वागत करून पुढची सूत्र लायन चौगुले सर यांच्याकडे देते. नमस्कार, धन्यवाद. चौगुले सर. चौगुले सर. सर अनम्यूट करा. हॅलो 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 बस ऐकू येते का? हो, येत आहे. हा, मी बोलतो आता. हॅलो, आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस our chief guest, Mr. S. Jagirdar, in brief. Mr. S. Jagirdar born in Ahmednagar and he has completed his primary and secondary education in Ahmednagar. Secondly, he started aero modeling at the age of 10 years and it becomes hobby. He did his mechanical engineering from Ahmednagar. Soon after finishing engineering, he joined the family business which is started by his father called Jagirdar Aero Products. He started with aero photography and aerial advertisement in 1980, which is among us one to start aerial photography in India. He have done various air shows across the India. He created the awareness to youngsters to influence them to do this hobby. And proudable thing is that they have made more than 500 different types of aircrafts and always doing something new in the field of aero modeling. That's all. And you will get more information about him in his interview. Thank you. Hello. Introduction finished. यश सर करा सुरुवात. नमस्कार. हो. मला वाटतं जरा मराठी कसं जरा असं मनातली भाषा वाटते, स्पष्ट बोलता येतं, मनापासून बोलता येतं. त्यामुळे मराठी हिंदी मध्ये मध्ये थोडीफार शायनिंग मारायला इंग्लिश पण झाडू आपण. चालू मराठीत ना करू. सो लायन्स क्लब ऑफ श्रीबाग यांच्याबरोबर आय थिंक माझं सेकंड मीटिंग किंवा सेकंड इंटरॅक्शन म्हणता येईल. आपण काही एक मागच्या वर्षी आपण एक छोटा एक लायन्स क्लबने एक एअर शो ठेवला होता अलिबागला आणि त्यावेळेस आम्ही अलिबागला येऊन छान बीच वरती फ्लाइंग केलं होतं. भरपूर लोक आले होते आणि आमचं ठरलं होतं की ह्या वर्षी एक छान मस्तपैकी आपण विमानाचा कार्यक्रम अलिबागला घेऊ. पण जी काही सध्याची स्थिती आहे ती काही आपल्या हातात नाही. त्यामुळे म्हणलं की निदान एरो मॉडेलिंग बद्दल एक बेसिक आपण ऑनलाईन लोकांना मार्गदर्शन करू किंवा मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा बेसिक इन्फॉर्मेशन देऊ. कारण हे फील्ड असं आहे की फारसं माहित नाही आणि विमानं म्हणली की लोकांना भयंकर इंटरेस्ट असतो आणि एरो मॉडेलिंग अनफॉर्च्युनेटली जेवढं इंटरेस्ट आहे तेवढं ग्रो होतंय. यंगर जनरेशन मध्ये अजून ग्रो होतंय, पण बाकीचे स्पोर्ट्स जसे आहेत त्याच्या कम्पॅरिझन मध्ये कमी माहिती आहे लोकांना. त्यामुळे आम्ही ठरवलं की लायन्स क्लब श्रीबागने ठरवलं की एक बेसिक आपण एरो मॉडेलिंग काय आहे, कसं असतं, त्यात काय काय करता येतं, ह्याच्याबद्दल आपण थोडस लोकांशी बोलूया. सो मला वाटतं की मी नुसतं इकडे बसून लेक्चर देऊन काहीतरी फोटो दाखवून बोलण्यापेक्षा आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह ठेवू. आपले जे कोण
आपले फ्रेंड जे कोण जॉईन झालेले आहेत, कोणालाही केव्हाही कुठे काही प्रश्न असेल आपण त्याच्यावरती सुद्धा बोलू. थोडंसं आपण इंटरॅक्टिव्ह ठेवलं तर सोपं जाईल. सो कसं आहे, एरो मॉडेलिंग हे म्हणलं की लोकांना सुरुवातीला कळत नाही एरो मॉडेलिंग म्हणजे काय. म्हणजे मला बेसिकली लोक विचारतात, अच्छा म्हणजे हवेत वगैरे काहीतरी मॉडेलिंग बिल्डिंग करतात का वगैरे, असं बेसिक प्रश्न असतात लोकांचे. मग त्यांना म्हणलं अरे रिमोट कंट्रोलची विमानं, असं म्हणलं की मग लोक एकदम खुश होतात किंवा एकदम फॅसिनेट होतात की अरे बापरे एरो मॉडेलिंग म्हणजे रिमोट कंट्रोलची विमानं उडवणं. मग बेसिकली एरो मॉडेलिंग म्हणजे काय, मॉडेल फ्लाइंग ऑफ मॉडेल एअरक्राफ्ट. सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने किंवा मॉडेल एअरक्राफ्ट ज्याच्यात माणूस बसत नाही, जे रिक्रिएशनल फ्लाइंग ज्याला म्हणतो आपण, जे हॉबी म्हणून जे फ्लाय करतो त्याला म्हणतात एरो मॉडेलिंग. आता त्याच्यात एक बेसिक प्रश्न असतो की कोण करू शकतं किंवा काय एजची लोक एरो मॉडेलिंग करू शकतात. सो याला मी एक सिंपल गोष्ट सांगतो, जी लहान मुलं रिमोट कंट्रोल टीव्हीचा रिमोट कंट्रोल ऑपरेट करू शकतात किंवा जी लहान मुलं मोबाईल फोन बघू शकतात, आपल्याला हवा तो कार्यक्रम मोबाईल फोनवर लावू शकतात, ती सगळी मुलं एरो मॉडेलिंगही करू शकतात. सो एरो मॉडेलिंग कधी मिनिमम एजला चालू करायचं हे बेसिकली आपल्यावरती आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांना किती एक्सपोजर देतो. बऱ्याच वेळेस आपणच सांगतो अरे गप्रे तुला काही कळत नाही, तू अजून लहान आहे. सो बेसिकली मला असं वाटतं की आपणच कुठेतरी सुरुवातीपासून म्हणतो की अरे थांब जरा, काही थांब, म्हणजे तू अजून लहान आहे, थोडा मोठा झाला की बघू. पण निम्म इंटरेस्ट आपण एरो मॉडेलिंगचा किंवा फ्लाइंगचा किंवा विमाना रिलेटेड मुलांचा तिथेच संपवतो. सो मला असं वाटतं की आजकाल अवेअरनेस जास्त झालाय, यंग लोक खूप आले आहेत. आपल्या या गेस्ट लिस्ट मध्ये मी बघतोय माझे एकदम अक्षय काळे, अथर्व काळे इथे आहेत आपल्या बरोबर. आम्ही एकत्र इतके शो केलेत. त्यामुळे मला असं वाटतं की आजकालचं यंग जनरेशन मागच्या एक 5-6 वर्षांमध्ये एवढं पिकअप झालं एरो मॉडेलिंग की नवीन लोक याच्यात खूप येतात. सो आपण कसं करू की विमान म्हणजे काय, विमान कसं ऑपरेट होतं. बऱ्याच जणांना कुतूहल असतं की काय विमान म्हणजे कसं, आपण खरं विमान बघतो पण रिमोट कंट्रोलचं विमान आणि खऱ्या विमानात काय फरक आहे, उडण्यामध्ये काय फरक आहे, असे काही बेसिक प्रश्न लोकांना असतात. सो आपण काय करू की एक बेसिक एरो मॉडेलिंग किंवा आपण असतं की विमान का उडतं, म्हणजे आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर मोटरसायकल ह्या गोष्टी का नाही उडत, म्हणजे विमान किंवा पक्षी ह्याच गोष्टी, हेच दोन का उडतं. त्यामुळे बेसिकली कसं असतं, आता मी तुम्हाला एक छोटंसं विमान इकडे दाखवतो. तुम्ही जर एक छोटं विमान पाहिलं, ओके, विमानासारखा शेप आहे, छोटंसं विमान आहे, रिमोट वरती उडतं. याच्या आतमध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स आहेत जे मी तुम्हाला नंतर दाखवतो. सो आणि ह्याला उडण्यासाठी एक बेसिक रिमोट असतं, ज्याला हे रिमोट कंट्रोल म्हणतात. जसं आपलं टीव्हीचं रिमोट असतं, कारचं रिमोट असतं, गेम्सचं रिमोट असतं, जसं एक विमान उडवण्यासाठी एक वेगळं रिमोट असतं. सो याच्यात विमान उडवण्यामध्ये काय काय भाग आहेत किंवा विमानामध्ये काय काय भाग आहेत याच्याबद्दल एक बेसिक माहिती अशी की पहिली गोष्ट ज्याच्यामुळे विमान उडतं हे पंख, हे याला विंग्स म्हणतो आपण. हा जो पार्ट दिसतोय याला विंग्स म्हणतो. बेसिक जो फरक आहे बर्ड्स किंवा विमानामध्ये इज त्यांना पंख आहेत, जी तुम्हाला लिफ्ट क्रिएट करावी लागते. जी गोष्ट आता समजा तुम्ही नुसते हे पंख आहेत पण हे नुसत्या पंख्याने विमान उडू नाही शकत, त्याच्यात काही पार्ट्स असतात. तर आता मागचा जो पोर्शन आहे, आता मी तुम्हाला एक बेसिक तुम्हाला दाखवतो की विमान ऑपरेट कसं होतं आणि विमान उडतं कसं. सो हे जे विमान आपण बघतात ह्याचे हे विंग्स आहेत, ठीक आहे. तसेच याला एक मागे तुम्हाला एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल स्टॅबिलायझर दिसतो. त्याला म्हणतात, ह्याला म्हणतात रडर आणि ह्याला म्हणतात एलिव्हेटर आणि ह्याला म्हणतात विंग्स. सो विंग्स आणि हा जो पार्ट आहे, जो मेन पार्ट आहे ज्याला हे सगळं जोडलेलं आहे, त्याला म्हणतात फ्युसलाज. सो फ्युसलाज, एलेरॉन, फ्युसलाज, विंग्स, रडर आणि एलिव्हेटर, हे 4 भाग. कोणतेही विमान, तुम्ही कोणत्याही प्रकारचं विमान बघा, शेप थोडा वेगळा असेल पण बेसिकली हे 4 भाग तुम्हाला दिसतात. विंग दिसतो, फ्युसलाज दिसतं, टेल दिसतं. ओके, हे 4 भाग तर झाले. पुढे तुम्हाला एक प्रोपेलर दिसेल, हा पंखा दिसेल. हा पंखा, याला एक मोटर असते किंवा एक इंजिन असतं. हा पंखा फिरायला लागला की आपलं विमानाला स्पीड मिळतो. जेवढा जास्त स्पीडने फिरेल, जेवढा जास्त आरपीएम येईल, तेवढा जास्त तुम्हाला स्पीड मिळतो, राईट. सो मी तुम्हाला काही व्हिडिओज आणि फोटोज दाखवेन की कसं उडतं, काय उडतं. सो बेसिकली आता हे झालं विमानाचे पार्ट.
विमान टर्न कसं होतं किंवा वरती कसं जातं. आता तुम्हाला जर तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला विंगचे काही पार्ट हलताना दिसतील. याला म्हणतात एलेरॉन. तुम्ही जर असं पाहिलं तुम्हाला हे पार्ट चालताना दिसतील. याच्यात तुम्ही एक नोटीस कराल, नीट पाहिलं तर एक पार्ट वर जातोय, एक पार्ट खाली जातोय. आता ह्या साईडचं बघा, एक इकडचं बघा आणि इकडचं बघा. एक वर गेला की दुसरा खाली जातो, दुसरा खाली गेला की इकडचा वर येतो. तर बेसिकली विमान टर्न जे करतो आपण हवेमध्ये, जे काही विमान आपण टर्न करतो ते ह्या एलेरॉनच्या सहाय्याने टर्न होतं. हे जे एलिव्हेटर आहे, जे विमान वर खाली जातं, अप डाऊन जे होतं बेसिक, तुम्हाला जर हा मागचा पोर्शन दिसतोय, ह्याच्यामुळे विमान वर आणि खाली जातं. आणि हे जे तुम्हाला मागे छोटंसं व्हील दिसतंय बघा, ते सुद्धा इकडे हलतं. हे जे मागे पोर्शन आहे याला रडर म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण जमिनीवरनं विमानात बसतो, तुम्ही जर खरं विमान पाहिलं, समजा आपण विमानात बसतो, विमान हळूहळू रनवेवरनं जातं, रनवेला येऊन रनवेच्या सुरुवातीला येऊन थांबतं, ते ज्या मुवमेंटने होतं त्याला हे ग्राउंड वरती आपण हे जे टेल व्हील आहे आता ह्याच्या दोन प्रकार असतात. काही विमानं असतात ज्यांना मागे व्हील आहेत, काही विमानं असतात ज्यांना पुढे एक व्हील आहे. ओके, सो वेगवेगळ्या डिझाईन प्रमाणे वेगवेगळे व्हील्स असतात, वेगवेगळे प्रकार असतात विमानांचे. आणि त्याच्यामध्ये कुठलंही विमान असलं, पॅसेंजर विमान असो, फायटर विमान असो, रिमोट कंट्रोलचं विमान असो, हे 4 बेसिक कंट्रोल, हे एलेरॉन ज्याच्यामुळे विमान टर्न होतं, हे मागचं एलिव्हेटर ज्याच्यामुळे विमान वर खाली होतं, हे रडर ज्याच्यामुळे ग्राउंड वरती आपल्याला विमान कंट्रोल करता येतं, आणि हा पुढचा जो पंखा आहे जो फिरतो त्याच्यामुळे विमानाला पॉवर मिळते. सो कुठल्याही विमानामध्ये हे बेसिक 4 फंक्शन्स असतात. आता आपण बघतो की शाळेमध्ये आपल्याला काही वर्कशॉप करवतात किंवा छोटे छोटे विमानं बनवायला लावतात, थर्मोकॉलचे म्हणा, हे म्हणा, त्याला इंजिन नसतं. त्याला समजा ह्या प्रकारचं विमान आहे, आता हे एक चक ग्लायडर झालं, हे एक बेसिक आपण याला चक ग्लायडर म्हणतो. पाहिलं तर ह्याला सुद्धा विंग आहेत, ह्याला सुद्धा रडर आहे, ह्याला सुद्धा टेल आहे, पण ह्याला पुढे प्रॉपेलर नाहीये किंवा पुढे ह्याला ड्राईव्ह करायला काही नाही. मग ही विमानं कशी उडतात? त्यामुळे ही विमानं बेसिक हाताने हे विमान जर मी जोरात थ्रो केलं तर जेवढ्या फोर्सनी मी विमान फेकलंय तेवढा लांब जाऊन थांबेल. मग मला फेकायची एक लिमिट आहे की मी किती जोरात फेकू शकतो. मग त्याला मी एक रबर बँड लावलंय. मग समजा मी हे रबर बँड लावून जर त्याला जोरात ओढलं आणि जोरात जर रबर बँड खेचलं तर मग थोडंसं अजून लांब जाईल ते विमान. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही विमान उडवू शकता. आता हे बघा, याला जर मी रबर बँड लावलंय आणि हे जर मी जोरात सोडलं तर हे विमान जोरात जाईल, जेवढ्या रबर बँडची ताकद आहे तेवढं पुढे जाऊन लँड होईल. सो तुम्ही कागदाचं विमान बनवा, चक ग्लायडर टाईप जे हाताने फेकायचं विमान बनवा, किंवा मी आता तुम्हाला दाखवलं ह्याच्यातलं कुठलंही विमान बनवा, तुम्हाला कमिटमेंट तेवढीच लागते. आपण सगळ्यांनी जर एक कागदाचं विमान बनवलं तर सगळ्यांचं कागदाचं विमान सरळ नाही उडणार, सगळी विमानं सरळ नाही उडणार. का? कारण छोट्या छोट्या मायन्यूट काही गोष्टी, आता आपण लहानपणी शाळेत एक विमान बनवायचं आणि सोडायचो, 10 विमानांपैकी 5 सरळ जायचे, 5 नाही जायचे. त्यावेळेस आपण एवढा विचार नाही करायचो की अरे ते 5 का नाही उडले, आपण ह्याच्यातच खुशायचो की 5 उडले. त्यामुळे तेच लॉजिक काही मोठ्या प्रमाणात रिमोट कंट्रोलच्या विमानात आपल्या होतं, तेच लॉजिक ह्या विमानांमध्ये आपल्या होतं. हे विमान सरळ उडवण्यासाठी जेवढे एफर्ट्स मला घ्यावे लागतात तेवढेच एफर्ट्स कागदाचं विमान उडवण्यासाठी घ्यावे लागतात, तेवढंच विमान रिमोटचं विमान उडवण्यासाठी लागतात. सो एरो मॉडेलिंग ही हॉबी जी आहे, आता बरेच जण म्हणतात की बाबा ह्याला काय क्वालिफिकेशन लागतं किंवा कोण एरो मॉडेलिंग करू शकतं. सो बेसिकली ज्याला कोणाला विमानामध्ये इंटरेस्ट आहे आणि ज्याला कोणाला रिमोट कंट्रोलचे विमानं उडवण्यात इंटरेस्ट आहे, ते कोणीही एरो मॉडेलिंग करू शकतं. मग तुम्हाला इंजिनियरच पाहिजे किंवा एक पर्टिक्युलर शिक्षणच झालेलं पाहिजे, तुम्हाला इंग्लिशच आलं पाहिजे, हीच लँग्वेज आली पाहिजे असं, किंवा कॉम्प्युटर आलाच पाहिजे असं कुठलंही बंधन नाही. जसं क्रिकेट आहे, कोणीही खेळू शकतं, स्पोर्ट्स कोणी खेळू शकतं, तसंच एरो स्पोर्ट मधला जो हा एरो मॉडेलिंग भाग आहे हा तसाच आहे, कोणीही उडवू शकतं. आता लोक मला म्हणतात की बाबा खूप महाग आहे, म्हणजे खूप महाग आहे एरो मॉडेलिंग ऍज अ हॉबी. ठीक आहे, आपण म्हणू शकतो की आहे महाग, पण जर आता समजा आपल्याला मुलाला आपल्याला क्रिकेट खेळायला पाठवायचंय, आपण त्याचा क्रिकेटचा किट विकत घेतो, त्याच्या प्रोफेशनल क्रिकेटचा किट विकत घ्यायला जो काही खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये तुम्ही एक छोटं रिमोटचं इलेक्ट्रिक विमान बनवून उडवू शकता, राईट. सो
होतं कसं की खर्च करायच्या आधी आई वडिलांना डाऊट असतो की अरे आपलं मुलं उडवू शकतात का नाही, आपले मुलं. त्यामुळे कसं असतं की एक सुरुवातीला एक लिमिटेड असं कोणीतरी गाईड करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे की आपण बनवतोय, खूप हौशीने काहीतरी बनवलं, पण ते बरोबर बनवलं का, त्याच्यात काही चुकलंय का, काय केलं तर ते व्यवस्थित उडेल. त्यामुळे सुरुवातीला गाईड करणं हे खूप गरजेचं आहे. आणि यंग लोकांना जसं मी म्हणतो की आजकाल जर तुम्ही पाहिलं आता पुण्यात आपला एक मित्र आहे हर्षिल माने नावाचा, एक 20 वर्षांचा आहे. एरो मॉडेलिंगच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप्स होतात, एरो मॉडेलिंगचे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतात. सो तो इंडियाला रिप्रेझेंट करतो वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. मागच्या वर्षी त्याला गोल्ड मेडल मिळालं ऑस्ट्रेलियामध्ये, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, USA मध्ये तिथं तो गेला, तिथे त्याला गोल्ड मेडल, सिल्वर मेडल मिळालंय. त्यामुळे ग्लोबल पोझिशनला आजही इंडियातले असे यंग लोक आहेत जे जाऊन ह्या हॉबीमध्ये इंडियाला रिप्रेझेंट करून गोल्ड. हॉबी खूप फेमस नाही झाली अजून हवी तशी, त्यामुळे लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस नाही. आता आपण स्पोर्ट्स म्हणलं की क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन जरा काय 2-4 स्पोर्ट्स पर्यंत सीमित राहतो. पण तेवढीच इंटरेस्टिंग, तेवढ्याच खर्चामध्ये करता येणारी आणि इंटरनॅशनल इव्हेंट ज्याचे होतात, ठीक आहे टीव्हीवरती आपल्याला बघता येत नसतील, पण हे आहे. आता तुम्ही जर पाहिलं, असं मी आता नावं घेतली, अथर्व काळे इथे आपल्या बरोबर आता आहे, अक्षय काळे त्याचा भाऊ, त्याचे वडील आणि माझे वडील हे मागच्या 40 वर्षांपासून अख्ख्या इंडियामध्ये त्यांनी कमीत कमी हजारो शो केलेले आहेत. आणि त्यांचं एकच मोटिव होतं पहिल्यापासून आतापर्यंत, एकच मोटिव होतं की यंग लोकांना ह्या फील्डची माहिती देणं आणि जास्तीत जास्त यंग लोक येऊन एरो मॉडेलिंग मध्ये करणं. त्यामुळे काळे सुद्धा म्हणजे सदानंद काळे त्यांचे वडील ते झाले, माझे वडील, हे पहिल्यापासून सांगतो सगळ्यांना की ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी या. आम्ही तर हे पण सांगतो की माझ्याकडे विमानं आहेत, माझ्याकडे जागा आहे, माझ्याकडे सगळी इक्विपमेंट आहे. तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, तुमच्याकडे पैसे नाहीयेत, तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्हाला थोडा बजेटचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही माझ्याकडे या, वेळ द्या, आम्ही तुम्हाला अजूनही फ्री मध्ये विमान शिकवायला हेल्प करू. सो तशीच खूप इनिशिएटिव्ह हे सदानंद काळे किंवा त्यांचे मुलं आता अक्षय आणि अथर्व काळे ते सुद्धा करतात. जागोजागी जाऊन छोट्यातल्या छोट्या ठिकाणी जाऊन एरो मॉडेलिंगचा शो करण्याचा एकमेव उद्देश हा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्याचे लोक गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट खेळतात, प्रत्येक ग्राउंडवर क्रिकेट खेळतात, तिथं कोणीतरी 2 माणसं पाहिजे जे बाबा काहीतरी विमानाचा एक्सपेरिमेंट करतायत, काहीतरी. हा एक सुंदर, म्हणजे आपण नुसतं टीव्हीवरती बसून काहीतरी प्रोग्राम बघणं किंवा कार्टून बघणं किंवा असं करण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी यंग आणि मुलांना याच्यात खूप इंटरेस्ट असतो. म्हणजे यंग जे जनरेशन आहे त्यांना खूप इंटरेस्ट असतो. तो इंटरेस्ट बेसिकली आपण चॅनलाइज करायला पाहिजे. मग एकदा आपल्याला का थोडेसे बेसिक कळाले ह्याच्यातले, तर मग बरेच म्हणजे मग आपण कुठल्याही शेपचं, कुठल्याही टाईपचं, कुठल्याही साईजचं काही बनवू शकतो जे उडू शकतं. आता जेव्हा माझ्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी अलिबागला एक शो केला होता, मोठा एअर शो केला होता, त्या एअर शोला प्रेरित होऊन त्याच्यावरनं अलिबागमध्ये आज कॅप्टन समीर राऊत आहे, जो आता एअरलाइन्स पायलट आहे, पण बेसिकली इंटरेस्ट एरो मॉडेलिंग पासून, हॉबी पासून चालू झाला. सो आज तो अलिबागमध्ये एवढी विमानं उडवतो. त्याचे आपण काही फोटोज आणि व्हिडिओज बघू. मला त्यांनी काही व्हिडिओ शेअर केले जे आपल्या अलिबागचेच आहेत. सो पुण्यामध्ये खूप एरो मॉडेलर्स आजकाल आहेत. बॉम्बेमध्ये फक्त काय होतं की काही मोठ्या ठिकाणी आपल्याला जागेचा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे जागा नाहीये विमान उडवायला, आणि त्यामुळे थोडा सेटबॅक आहे की बाबा विमान उडवायचे कुठे, मग ओपन ग्राउंड सोडावं लागतं, जागा शोधावी लागते. पण कम्पॅरेटिव्हली मुंबई, दिल्ली, बँगलोर याच्या कम्पॅरिझन मध्ये आय थिंक अलिबाग म्हणा, अहमदनगर जिथे आता मी असतो, या ठिकाणी आपल्याला ग्राउंडचा ऍक्सेस थोडा अजून तरी आहे. आणि मला वाटतं की यंग लोकांनी ह्याच्यात यावं. तुम्ही साताऱ्याला या काळे, सदानंद काळे, अक्षय, अथर्व यांच्याकडे जा, अलिबागच्या जवळ असाल तर समीरकडे जा, नगर ह्या साईडला असाल तर माझ्याकडे या. तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला, तुम्ही जिथे कुठे असाल त्याच्या जवळपास तुम्हाला कोण लोक आहेत जे तुम्हाला गाईड करू शकतात, हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या मुलांना येऊन एक डेमो द्या किंवा आमच्या मुलांना एरो मॉडेलिंग बद्दल शिकवा, आमच्या शाळेत या, ते लायन्स क्लब श्रीबाग ते ते सगळं कोऑर्डिनेट करून मला वाटतं ते एक ठेवू शकतात. आपण सेमिनार ठेवू, एक छोटंसं मुलांना. सदानंद काळे खूप आधीपासून म्हणतात विमान बनवा, विमान उडवा, असा त्यांचा एक खूप आधीपासून उपक्रम आहे. म्हणजे थर्मोकॉल, तुमच्याकडे काही ह्याच्यात तुमच्याकडे रिमोट नाहीये, विमान नाहीये, काही नाही, तुमच्याकडे थर्मोकॉल आहे, स्क्रॅप थर्मोकॉल आहे. स्क्रॅप थर्मोकॉल पासून विमान कसं बनवायचं आणि कसं उडवायचं हे कमीत कमी 20-25 वर्षांपासून ते लोकांना शिकवत आहेत, मुलांना शिकवत आहेत.
त्यामुळे कोणत्याही कॅटेगरीतला मुलगा असो, कुठल्याही वयाचा मुलगा असो, त्याच्या लेवलला काही ना काही असं विमान आहे जे त्याला बनवून उडवता येतं. त्यामुळे मला वाटतं की फक्त त्यांना गाईड करणं गरजेचं आहे. जसं आता ह्यांनी, तसं आम्ही आता प्रत्येक ओकेजनला आम्ही स्लोगन ठेवलं. जसं वडिलांनी आणि सदानंद काळे आम्ही दिवाळीत एक एअर शो करतो आणि आमचं एक पेटंट एक पेटंट आमचं स्लोगन आहे की फटाके नको विमाने उडवा. आम्ही लोक सांगतो फटाके तर उडवतोच, लहानपणापासून उडवलेत, आपण विमानं उडवू. सो असे कुठलाही एक ओकेजन असो जिथे आमचं एकमेव ध्येय असतं की बाबा विमानं उडवा, तुमच्या लोकांना आम्ही येऊन शिकवतो, तुमच्या लोकांना आम्ही गाईड करतो, तुमच्या मुलांना गाईड करतो. खूप शाळा येतात, नगर मधल्या शाळा आहेत, इकडच्या शाळा आहेत की आमच्या मुलांना गाईड करा. आम्ही एवढं सांगत, आज अशा काही शाळा आहेत फॉर्च्युनेटली आपल्याकडे ज्यांनी एरो मॉडेलिंग हा त्यांच्या सिलेबसचा पार्ट ठेवलेला आहे. मग जसं म्हणतात की आम्ही क्राफ्ट घेतो, जसं आम्ही काहीतरी पीटी वगैरे घेतो, त्याचं आम्ही एरो मॉडेलिंग आमच्या मुलांना बेसिक, आम्हाला काही फार हाय फंडू नको, बेसिक आमच्या 1ली पासून ते 10वी पर्यंत प्रत्येक मुलाला उडवता येईल असं त्याच्या लेवलचं आपल्याला विमान बनवून त्यांना शिकवायचं, त्यांच्या लेवलला शिकवायचं. त्यामुळे हळूहळू एरो मॉडेलिंग ग्रो होतंय. इंटरेस्ट जर असेल तर यंग काय आणि ओल्ड काय, म्हणजे आता मला असे काही लोक माहिती आहेत जे 60-62व्या वर्षी त्यांनी एरो मॉडेल पाहिलं, फॅसिनेट झाले, ते आले की आम्हाला शिकायचंय आणि 62व्या वर्षी ते विमान उडवायला शिकून त्याच्यानंतर 2-3 वर्षात त्यांनी अजून 10 लोकांना विमानं शिकवली. सो बेसिकली आपण जे म्हणतो की बाबा शिकण्याला एज नसतं किंवा लर्निंगला एज नाहीये, आणि हे बेसिकली कुठले विमान हे कोणताही माणूस कोणत्याही वयात कुठल्याही एज ग्रुपचा, 1लीचा असो 10वीचा असो, आणि आम्ही हे जे शोज घेतो आम्ही दरवेळेस सांगतो की 1लीतले मुलं पण असू द्या, त्याच्यापेक्षा छोटे असतील तरी असू द्या, 10वीतले पण असू द्या. इथे अक्षय काळे आपल्या सोबत आहे ज्यांनी आता आले समोर. तो आम्ही एवढे शोज घेतो आणि आम्ही सांगतो की लहान मुलांपासून ही हॉबी तुम्ही डेव्हलप करा पुढे जाऊन. आता जर तुम्ही पाहिलं तर आय थिंक मागच्या 20 वर्षात इंडियामध्ये जेवढे एरो मॉडेलर नव्हते तेवढे मागच्या 5 वर्षात झालेले. आणि हे आहे कारण अवेअरनेस हळूहळू वाढायला लागलंय. इट्स नॉट जस्ट अबाउट मनी की तुमच्याकडे पैसे किती आहेत किंवा तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे. लोकांकडे तुम्ही जर फेसबुकवर गेलात, काही कम्युनिटी जॉईन केल्यात तर तुम्ही बघाल की घाना, आफ्रिका, ज्या ठिकाणी बेसिक मोबाईल नाहीयेत त्या कंट्रीज मध्ये सुद्धा लोकांनी विमानं बनवून उडवलेले आहेत. त्यामुळे अवेलेबिलिटी आजकाल थोडीशी इझी झालेली आहे. ऑनलाईन जसे आपले अमेझॉन वगैरे शॉप्स आहेत तसे ऑनलाईन शॉप्स आहेत एरो मॉडेलिंगचं सामान मिळतं. ओके, त्यामुळे एकदा का तुम्ही एरो मॉडेलिंग या हॉबीमध्ये घुसलात, एक बेसिक बाबा मी पहिलं असं विमान बनवलं, मग लोक म्हणतात हे काय, हे विमान तर बनवलं, यांनी काय होणार आहे बाबा, म्हणजे काय हे बनवल्यावर थोडी ना माझा मुलगा पायलट बनणार आहे. त्यामुळे मग आम्ही एक असंच म्हणतो की बाबा तुम्ही जेव्हा बॅट विकत घेता दुकानात जाऊन, तेव्हा तुम्हाला बॅट बरोबर असं दुकानदार म्हणतो का की ही बॅट याच्याबरोबर तुम्हाला 10 सेंचुरीज फ्री मिळतील किंवा हा बॉल घ्या याच्याबरोबर तुम्हाला 10 विकेट्स मिळतील. जोवर तुम्ही फील्डवर जाऊन खेळत नाही तोवर तुम्ही सेंचुरीज किंवा विकेट घेऊ शकत नाही. तसंच आहे हे विमान आहे ना. आम्ही सांगतो मुलांना असं वाटतं की हे काय विमान बनवतात आमच्याकडनं, पण जेव्हा ह्या लेवलचे विमान आम्ही पोरांकडनं बनवतो आणि जेव्हा ते उडवायला लागतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की हे विमान गच्चीवरनं जर खाली सोडलं, समजा मी दुसऱ्या मजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावरनं जर हे विमान खालच्या ग्राउंड फ्लोअरला जायचं असेल सरळ, तर त्याला किती एफर्ट्स लागतात, किती टेक्निकल गोष्टी आहेत ह्या एवढ्याशा पीस मध्ये ज्याच्यामुळे ते उडलं पाहिजे. आणि मग जेव्हा ते सिरियसनेस त्या मुलांमध्ये येतो तेव्हा मग हळूहळू तो इंटरेस्ट, मग लोकांना कळतं अरे नाही ह्याच्यात आहे, म्हणजे एवढं हे विमान जरी मला उडवायचं झालं, मग आम्ही सांगतो की सगळ्यांनी कागदाचं विमान बनवा उडवा. किती जणांचे सरळ उडतायत, मग का उडत नाही? जेव्हा तुमचं बेसिक फंडास क्लिअर असतात तेव्हा मग जसं मी म्हणतो तुम्ही कोणत्याही शेपचं, कुठल्याही प्रकारचं, कुठल्याही टाईपचं विमान उडवू शकता. आता मी तुम्हाला समजा काही शेप्स दाखवतो बरं का. आता हा आता तुम्ही जर पाहिलं समजा, आता हे पाहिलं तर मासा आहे, फिशच्या शेपचं विमान आहे, वाटेल तो म्हणजे काय जे आपल्याला जे आवडतं त्या शेपचं करायचं. याला पाहिलं तर 2 विंग दिसतात तुम्हाला, बायप्लेन जसं आपण म्हणतो. ओके, आता हे जर तुम्ही पाहिलं तर साधा थर्मोकॉल आहे, एक काडी घेतलेली आहे, त्या काडीला पुढे मोटर लावलेली आहे आणि त्याला मागे टेल वगैरे चिटकवली आहे. तुम्ही बघितलं तसं सेलो टेपनी वगैरे चिटकवलेलं दिसेल. काय नाही तर असं उडवा तुम्ही. त्याला पुढे प्रॉपेलर दिसतोय, तार घेतलीये, तारेचं त्याला चाक करून लावले आहेत, सिंपल विमान बनवलं. मग फायटर विमान आहे, ठीक आहे, ह्या टाईपचे शेप आपण बघत असतो.
वेगवेगळ्या शेपचे विमान आहेत. मग तुम्हाला गोल शेप आवडतो, मग आताही आपण जर म्हणतो उडती तबगडी, उडती तबगडी. मग आता आम्ही काय केलं की आम्ही जेव्हा हे उडवलं, आम्ही नगरला उडवत होतो, आमच्या लक्षात आलं की अरे नगरमध्ये आर्मीची लोक आहेत आणि त्यांना असे काही ह्या टाईपच्या विमानांवरती टार्गेट प्रॅक्टिस करायची. आम्ही सर्कल्स केले. मग ते त्यांच्या लोकांना गननी फ्लाइंग प्रॅक्टिस देण्यासाठी गन वापर करतात. मग आता हे जर तुम्ही पाहिलं, आता बाल्सा नावाचं वूड आहे, बेसिक ते विमान बनतं बाल्सा नावाच्या लाकडापासून बनतं. त्याचा एक प्लॅन असतो, ओके, 1:1 स्केलचा प्लॅन असतो. त्या प्लॅनवरती ठेवून आपण कन्स्ट्रक्ट करत जातो. हे जर तुम्ही विमान पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आतमधनं विमान फॅब्रिकेट कसं झालेलं असतं. तुम्ही बघाल की त्या विंग मध्ये काही आडव्या तिडव्या पट्ट्या लावल्या आहेत, काही उभ्या आडव्या पट्ट्या लावल्या आहेत, त्याला रिब्स म्हणतात. मागे पण तसंच केलंय. हे विमान हलकं आहे. हे जर पूर्ण विमान तुम्ही पाहिलं तर 1 किलोपेक्षा कमी आहे. मग हे विमान हलकं कसं होतं? लोकांना वरनं आता ह्याच्यावरनं जर पेंट करून टाकलं तर आत विमान कसं आहे कळत नाही. मग ते दिसावं म्हणून आम्ही एक वेगळ्या शेपचं विमान तयार केलं, किंवा ठीक आहे तुम्हाला आतनं विमान दिसलं पाहिजे कसं आहे ते. त्यामुळे कुठले पण तुम्ही आता हे घ्या, बटरफ्लायचा शेप आहे. आम्हाला वाटलं की अरे बटरफ्लायचा शेप करावा, मग बटरफ्लायच्या शेपचं विमान केलं. सो कुठलाही शेप तुम्ही जर मनात धरलात तर त्या शेपचं विमान बनवून तुम्ही उडवू शकता बेसिकली. त्यामुळे छोटी विमानं आता विमान, आता हे आम्ही लायन्स क्लब श्रीबागचा जो आम्ही कार्यक्रम घेतला, जो अलिबागला झाला होता, आपल्या अलिबागचाच फोटो आहे. आणि त्यावेळेस आपण एक बॅनर उडवला होता की लायन्स क्लब श्रीबाग वेलकम यू. त्यामुळे ह्या विमानाला ऍड ऑन काय करायचं हे सर्वस्व तुमच्या इमॅजिनेशन वरती अवलंबून आहे. त्यामुळे कसं होतं, आता समजा आता ह्याला पुढे काय असतं, समजा आपण म्हणतो की एक मोटर विमानाची मोटर म्हणजे काय असते बघा, एक एवढीशी छोटीशी दिसणारी एक मोटर असते ज्याला एक प्रोपेलर लावलेला असतो. ओके, ह्या मोटर आता ही दिसायला एवढी छोटी आहे पण भयंकर पॉवरफुल मोटर असतात. 10,000, 12,000, 8,000, 10,000 RPM एवढीशी छोटी मोटर फिरते. याला एक बॅटरी लागते, अशी आपल्या फोनमध्ये एक बॅटरी असते तशी एक बॅटरी असते. ते बॅटरी जोडायची, याला एक बेसिक इलेक्ट्रॉनिक्स जोडायचं, आणि हे जर तुम्ही विमानाला पुढे लावलं जसं मी तुम्हाला दाखवलं, आता हे आता तुम्ही आता बघा, आता आपण फ्लाइंग डिश म्हणत होता बघा, हे एक गोल विमान आहे. हवं त्या शेपचं हवं तसं आपल्याला विमान करता येतं. ह्याला जर पाहिलं तर ह्याला एक पुढे एक प्रॉपेलर जोडलेला आहे, ह्याला एक पुढे मोटर आहे जी फिरते. ओके, आणि आपण आता हे आहे हे उडते, आपण याला सॉसर म्हणा किंवा तबगडी म्हणा, तुम्हाला काय हवं ते म्हणा. हे आता ह्याला पण बघा, खाली तारेचे तुम्हाला व्हील लावलेले आहेत, तारा लावल्या. सो जे काही तुमच्याकडे मटेरियल आहे, थर्मोकॉल पासून ते लाकडापासून ते हलकं बालसा घ्या, ज्याच्यात कशात आता आजकाल कोरोगेटेड शीट किंवा प्लास्टिकच्या शीट मधनं विमान उडवतात लोक. त्यामुळे तुम्हाला ज्या शेप मध्ये हवंय, ज्या साईज मध्ये हवंय, त्या साईज मध्ये तुम्ही विमान बनवू शकता जर तुम्हाला बेसिक थेअरी कळली तर. त्यामुळे मी म्हणतो की बरेच लोकांचं कसं होतं की इंटरेस्ट असतो, काहीतरी बनवतात, मग जेव्हा ते उडत नाही तेव्हा मग लोकांना असं वाटतं की अरे काय म्हणजे काय विमान उडलंच नाही, काय मी एवढे एफर्ट घेतले पण काय उडलं नाही. कारण कुठेतरी काहीतरी बेसिक गोष्टी चुकलेल्या असतात. मग आता तुम्हाला आता जसं आपल्या अलिबागमध्येच जसं मी म्हणलं कॅप्टन समीर राऊत आहेत, ज्यांनी विमानांची हॉबी आहे त्यांना, ते पण फ्लाइंग करतात. सो मी अजून एक तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवतो जो आपल्या समीर राऊत जे आहेत अलिबागचे, त्यांनी हा आपल्या अलिबागचा व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ बघा तुम्ही.
सो आता जे आपण विमान पाहिलं, एक छोटं फोम पासून बनवलेलं विमान जे आपण हातात धरून सोडू शकतो, छोटी जागेत उडतं. ऑफकोर्स कुठल्याही गजबजलेल्या ठिकाणी, पब्लिक प्लेसमध्ये, जिथे लोक असतील, जिथे डॅमेज व्हायचे चान्सेस आहेत विमानाचे किंवा लोकांचे, अशा कुठल्याही जागेवरती उडवू नये असं आम्ही सजेस्ट करतो. कुठल्या तरी गावाच्या बाहेर जा, जिथे मोकळं आहे, जिथे ओपन आहे, जिथे आजूबाजूला लोक कमी आहेत. समजा काही प्रॉब्लेम झाला तर कोणालाही जखम होऊ नये, कोणालाही लागू नये, कोणाच्या अंगावर येऊ नये, अशा ठिकाणी जाऊन फ्लाइंग करावं. आता हे झालं एक छोट्या साईजचं विमान. मग लोक म्हणतात की आपण मोठ्यातलं मोठं किती मोठं विमान उडवू शकतो. सो एक मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवतो जो इंजिन पॉवर्ड विमानाचा आहे. ओके, त्याच्यात आपल्याला दिसेल की सगळ्यात मोठं विमान म्हणजे याच्यापेक्षा मोठी विमानं असतात, पण आता दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो जो एक इंजिन पॉवर्ड विमानाचा आहे. आता हे विमान जर तुम्ही पाहिलं तर याला 275 सीसीचं पेट्रोल इंजिन आहे. म्हणजे आपल्या जे बाईकला जे इंजिन असतं किंवा बाईकला ज्या साईजचं इंजिन असतं त्या साईजचं इंजिन आहे. तेवढं मोठं इंजिन पासून ते आता तुम्ही जर हे इंजिन पाहिलं, हे पण 2 स्ट्रोक इंजिन आहे. एवढीच साईज आहे इंजिनची. 0.8 सीसी, 1 सीसी, 2 सीसीचे इंजिन असतात. हे प्रचंड फास्ट ह्याला एक प्रचंड हाय आरपीएम लो टॉर्क इंजिन असतात. 15,000, 15,000, 14,000, 12,000 आरपीएम हा प्रॉपेलर फिरतो. आणि ह्या साईज पासून किंवा ह्या मोटरच्या साईज पासून ते 200, 300, 400 सीसीचे पण इंजिन मिळतात. त्यामुळे लिमिट ह्याला काही नाहीये. जेवढं तुम्हाला इंटरेस्ट आहे, जेवढी तुमच्यात क्रिएटिव्हिटी आहे, त्या प्रकारचे तुम्ही विमानं बनवू शकता. तुम्ही जर एकदम लहान असाल, कागदाचे विमानं बनवा. थोडे मोठे झाले, ह्या टाईपचे विमानं बनवा. अजून थोडे मोठे झाले, मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये समीर राऊतने उडवून दाखवलं त्या टाईपचे विमानं बनवा. नाही तर थर्मोकॉलचे बनवा, बाल्साचे बनवा, कुठलेही बनवा. पण विमानं बनवून आपल्या हाताने बनलेलं विमान जेव्हा आपण उडताना बघतो, तो जो एक फिलिंग असतं किंवा ते जे एक हॅपीनेस असतो, तो फार अमूल्य आहे. आणि आय थिंक आजकाल लोकांमध्ये ही क्रेज यायला लागली आहे. एरो मॉडलर्स जे आपण म्हणतो, हे खूप एरो मॉडलर्स आजकाल यंग लोक 15, 16, 17 वर्षांचे खूप लोक असे आहेत आजकाल जे अट्रॅक्ट होऊन जे आज येत आहेत. नॅशनल चॅम्पियनशिप्स व्हायला लागले, स्टेट चॅम्पियनशिप्स होतात, इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स होत आहेत फक्त एरो मॉडेलिंगचे, जिथे अख्ख्या जगातनं सगळे एरो मॉडेल आलेले असतात. सो हे जेव्हा आपण शो बघतो किंवा आम्ही जाऊन जेव्हा लोकांना दाखवतो, तेव्हा पहिला प्रश्न असतो किती अवघड आहे किंवा किती सोपं आहे, किती अवघड आहे. सो सायकल शिकायला किती सोपं आहे किंवा सायकल शिकणं हे किती सोपं किंवा किती अवघड आहे, तेवढंच सोपं किंवा तेवढंच अवघड विमान उडवणं. फक्त त्याच्यात एकच चॅलेंज असतं की जेवढ्या वेळा तुम्ही सायकल चालवताना धडपडलात, तेवढ्या वेळेस तुमचं विमान खाली धडपडेल. सो न धडपडता जर का तुम्हाला सिस्टमॅटिकली सायकल चालवायची किंवा गाडी चालवायची असेल, त्याला जेवढा पेशन्स लागतो, स्किल म्हणता येईल, पण पेशन्स जेवढा लागतो तेवढाच पेशन्स हे रिमोटचं विमान उडवायला लागतं. सोपा म्हणायला गेलं तर सोपं आहे. सोपं याच्यासाठी म्हणू शकतो कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, 8-10 वर्षाचा मुलगा उडवतो, 60-65 वर्षांचा वृद्ध माणूस सुद्धा शिकून उडवू शकतो. त्यामुळे आपण सोपं म्हणू शकतो. अवघड ह्याच्यासाठी आहे कारण तुम्हाला माहिती पाहिजे की आपण काय करतोय, कुठे उडवतोय, याच्यात काय चुकू शकतं आणि जर चुकलं तर याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे आम्ही दरवेळेस सांगतो की ओपन ग्राउंडवर जा, कोणीतरी एक इन्स्ट्रक्टर जो तुम्हाला शिकवू शकतो, तुम्हाला गाईड करू शकतो, त्याच्याबरोबर इनिशियली फ्लाइंगला जा.
कुठलंही आता हे जे मोठे मोठे विमान आहेत 15 वर्षांची मुलं आजकाल 200-300 सीसीचे प्रचंड मोठे 20-25 फुटी विमान उडवतात, सुंदर उडवतात. त्यामुळे तुम्ही ज्या एरियात असाल, तुम्ही लायन्स क्लब श्रीबागला किंवा महाराष्ट्रातल्या त्या सातारा साईडला असाल तर अक्षय काळे किंवा सदानंद काळे यांना कॉन्टॅक्ट करा. नगर साईडला इकडे मला कॉन्टॅक्ट करा किंवा यांना विचारून तुमच्या साईडला कोण आहेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. विमान बनवायला शिका. जो लोक म्हणतात की पैसे लागतात किंवा खूप एक्सपेन्सिव्ह हॉबी आहे, म्हणायला गेलं तर आहे, म्हणायला गेलं तर नाही. आपण काहीही जरी आज करायला गेलो तरी एक 5-7-8 हजार रुपये आपण तसेही खर्च करतो, 8-10 हजार रुपये. मग ते ह्याच्यात टाका हॉबीमध्ये. ही हॉबी तुम्हाला क्रिएटिव्ह, जसं आपण म्हणतो की आम्ही आता माझी जी कंपनी आहे जहागीरदार एरो प्रोडक्ट्स, आज आम्ही डिफेन्सला खूप सामान सप्लाय करतो, खूप मटेरियल सप्लाय करतो, UAVs किंवा एअरक्राफ्ट रिलेटेड. हे डेव्हलप झालंय हॉबीपासून. वडिलांनी 70s मध्ये विमान उडवणं चालू केलं, त्या कारणाने मी माझ्या 8व्या-10व्या वयात विमान उडवणं चालू केलं. आणि ती जी काही आमची क्रिएटिव्हिटी जी काही आहे, जेव्हा जे काही आम्ही थिंक करत गेलो की आता 80s मध्ये जेव्हा आपल्याला ड्रोन काय माहिती नव्हतं, UAV काय माहिती नव्हतं, हे सगळे शब्द कोणी ऐकले नव्हते. त्यावेळेस मग वडिलांनी विचार केला की अरे आपण आता विमान उडवतोय ना, आपण त्याच्यात कॅमेरा टाकून फोटो काढूया. 80s मध्ये, लेट 70s अर्ली 80s मध्ये जेव्हा फिल्मचे कॅमेरे होते, त्या काळात आम्ही विमानात फोटो टाकून त्यांनी एरियल शूटिंग केलं. मग कळलं की अरे आपल्याला जमायला लागलंय. मग हळूहळू त्याचे ऍप्लिकेशन वाढत गेले. मग असं लक्षात आलं की अरे थोडंसं आपण मोठं विमान बनवून अजून काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी वापरू शकतो. असे जेव्हा एक एक ऍप्लिकेशन वाढत गेले, त्याच्यानंतर मग असं लक्षात आलं की अरे आपण डिफेन्ससाठी काहीतरी करू शकतो. मग आपण त्यातनं एरियल ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. मी जसं तुम्हाला एक पहिला फोटो दाखवला, त्याला मागे एक बॅनर असतं, त्या बॅनरवरती नाव लिहायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 80s मध्ये, वडिलांनी 80s मध्ये चालू केल्या. आज ड्रोन्स किंवा UAVs ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत. म्हणजे लोक प्रत्येक म्हणजे 8वी-9वीतल्या मुलाला ड्रोन काय माहिती असतो किंवा ड्रोन हा शब्द ऐकलेला असतो. त्यामुळे कम्युनिकेट करणं सोपं जातं. सोशल मीडियामुळे कॉन्टॅक्ट वाढतात. वेबसाईट किंवा ऑनलाईन जे त्यावेळेस आपल्याला कुठनं तरी लिमिटेड USA फॉरेन वरनच सामान यायची, त्यावेळेस खूप अवघड होतं सामान मागवणं. आता पुण्यात, बॉम्बेला, बँगलोरला, हैदराबादला ह्याचे शॉप्स चालू झाले, जिथे आपण सामान घेऊ शकतो ऑनलाईन विकत घेता येतं, आपल्या घरपोच येतात सामानं. त्यामुळे थोडंसं सोपं झालंय. सो आय थिंक तुम्ही कोणत्याही, तुमचं क्वालिफिकेशन काही असो, तुमचं वय काहीही असो, तुम्ही कोणतंही बॅकग्राऊंड असो, तुम्ही कुठल्याही, तुम्ही सिटीत असाल किंवा खेडेगावात असाल, तरी तुम्ही विमान उडवू शकता. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही डेफिनेटली विमान उडवू शकता. आणि त्याच्यातनं ऍप्लिकेशन तुम्हाला अनगिनत ऍप्लिकेशन आहेत. ऑफकोर्स काही ऍप्लिकेशनला तुम्हाला परमिशन लागते. तुम्ही कुठेही जाऊन विमानात कॅमेरा टाकून उडवू शकत नाही, उडवू पण नाही, कारण त्याच्यात बरेच सिक्युरिटी कन्सर्न्स आहेत, त्याच्यात बरेच परमिशन लागतात. पण एरो मॉडेलिंग ऍज अ हॉबी ही फ्री आहे. अनलेस तुमचं विमान जाऊन कोणाच्या घरावरती पडत नाही किंवा कोणत्या माणसाला इजा होत नाही, तोवर तुम्ही सेफ आहात. म्हणून आम्ही म्हणत असतो की कुठेतरी ओपन मैदानात जा, गावाच्या थोडंसं बाहेर जा, जिथे लोक फार येत नाहीत किंवा जिथे वस्ती कमी आहे, वस्ती नाहीये, अशा ठिकाणी जाऊन उडवा. म्हणजे तुमचंही टेन्शन कमी, तुमच्यामुळे बाकीच्यांनाही टेन्शन कमी. आणि तुम्हाला जर याच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारचं वर्कशॉप, कुठल्याही प्रकारचं लेक्चर, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन जर हवं असेल तर तुम्ही लायन्स क्लब ऑफ श्रीबागला कॉन्टॅक्ट करा, मला कॉन्टॅक्ट करा, इकडे अक्षय काळे आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा, पुण्यात अजून बरेच लोक आहेत. तर तुम्ही आम्हाला जर सांगितलं की तुम्ही कुठल्या एरियात आहात, आम्ही तुम्हाला गाईड करू, त्या एरियातले तुम्हाला लोकल कॉन्टॅक्ट देऊ. आणि ही हॉबी पुढच्या, म्हणजे आम्ही जे काही एअर शो केले तेवढ्या वर्षात, याचा एकच एम होता की जास्तीत जास्त युथनी, जास्तीत जास्त लोकांनी या हॉबीकडे वळावं, या हॉबीला काही एक चालना मिळावी. आज आता एवढ्या वर्षांनंतर आपण म्हणतो की वर्ल्ड चॅम्पियनशिप होत आहे, हे लोकांना कळायला लागलं. अच्छा, एरो मॉडेलिंगच्या पण वर्ल्ड चॅम्पियनशिप असतात, त्याच्यात पण वर्ल्ड कप असतात, त्याच्यात पण इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असते, नॅशनल चॅम्पियनशिप होतात, इंडियात नॅशनल कॉम्पिटिशन होतात दरवर्षी. हजारो लोक येतात कुठल्याही कॅटेगरीचं. आता मग असं असतं, लोकांना थोडंसं असतं की अरे माझं विमान एवढंच आहे, तिथे लोक मोठे मोठे विमान उडवतात. प्रत्येक विमान हे युनिक असतं. प्रत्येक विमान ज्या स्टेजला बनतं त्या स्टेजला आपल्याला उत्साह असतो की अरे वा, आज मी माझं कागदाचं विमान उडलं, माझं चक ग्लायडर उडलं, माझं रिमोटचं छोटं विमान उडलं, आज मी स्वतः बनवलेलं मोठं विमान उडलं. त्यामुळे जसं जसं तुमचं एज आणि मॅच्युरिटी वाढत जाते, तुमचा विचार करण्याची क्षमता वाढत जाते, तसं तसं हळूहळू तुमच्या विमानांमध्ये बदल येतात. तुमच्या विमानांचे शेप, आता जसं मी तुम्हाला दाखवलं, कुठल्याही शेपचा, आता अक्षय इथे आहे, त्यांनी पण हवे त्या शेपचे, हवे तसे
शेपचे विमानं बनवून उडवलेत का? कारण एक बेसिक थेरी कळायला लागली की अरे असं केलं की ह्या थेरी किंवा ह्या एक बेसिक थेरी जेव्हा तुम्हाला कळते तेव्हा तुम्ही वाटेल ते करू शकता. त्यामुळे तुम्ही ह्या हॉबीमध्ये या. एक खूप चांगली हॉबी आहे. ऑलराऊंड डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन लागतं, तुमच्या स्किल्स डेव्हलप होतात. ह्या भरपूर ह्याचे फायदे नाही म्हणता येणार, पण ऍडव्हान्टेजेस खूप आहेत. आणि असं नाही म्हणता येणार की खूप जास्त खर्च आहे. त्यामुळे आम्ही लोकांना म्हणतो की तुम्ही बजेट सोडून द्या. तुम्हाला उत्साह आहे, माझ्याकडे या, मी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शिकवायला तयार आहे. ऍज अ इंटरेस्ट मी तुम्हाला इंटरेस्ट आहे ना, तुम्हाला तुमचा फक्त वेळ द्या, आम्ही तुम्हाला शिकवतो. त्यामुळे आजकाल यंग जनरेशन विदाउट एनी फायनान्शियल कन्स्ट्रेंट एवढे ह्याच्यात येतात आणि एवढ्या गोष्टी डेव्हलप करतायत. त्यामुळे आय थिंक लायन्स क्लब श्रीबागने आज ह्याच्यावरती ठेवून एक बेसिक एरो मॉडेलिंग काय आहे आणि कोण फ्लाय करू शकतं, काय लागतं फ्लाइंग करायला, एक बेसिक गोष्टी तरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आय थँक लायन्स क्लब ऑफ श्रीबाग की त्यांनी एक अपॉर्च्युनिटी दिली की बाबा लोकांपर्यंत पोहोचण्याची, की एरो मॉडेलिंग काय आहे आणि एरो मॉडेलिंग मध्ये आपण काय काय करू शकतो. त्यामुळे चांगला इनिशिएटिव्ह आहे. तुम्हाला कुठेही हेल्प लागली, मदत लागली, फ्लाइंग करायचं असेल, शो करायचा असेल, सेमिनार घ्यायचा असेल तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, लहान मुलांना, तुम्ही या. आपण सगळे एकत्र येऊन, जसं आम्ही म्हणतो की हॉबीत एवढी लिमिटेड हॉबी आहे किंवा एवढे लिमिटेड लोक आहेत इंडियामध्ये, त्यामुळे सगळे एकमेकांना ओळखतात, सगळे तुम्हाला हेल्प करतील, गाईड करतील, कोणीही कुठेही. त्यामुळे तुम्ही पुढे या. तुम्ही फक्त सांगा की आम्हाला इंटरेस्ट आहे, पुढे काय करायचं हे आमच्यावरती सोडा, आम्ही तुम्हाला गाईड करून प्रॉपर गायडन्स देऊ. यश, खरोखर छान शब्दात सांगितलंस. मला एक आठवण शेअर करावीशी वाटते सगळ्यांच्या बरोबर. हॅलो. हॅलो. आठवण अशी की 1994 साली लायन्स क्लबनी अलिबागला प्रोग्राम घेतला होता. त्यावेळेला समीर आमचा 3 ते 4 वर्षाचा होता. परंतु ह्या विमानांचं उडणं पाहून, एरो मॉडेलिंग पाहून तो इतका प्रभावित झाला की त्यांनी जागीरदार सरांची पाठच सोडली नाही. तेव्हापासून तो त्यांना सारखा फोन करायचा. आणि आज त्याचंच यश म्हणून आज समीर पायलट झालेला आहे. म्हणजे ह्या करिअरचा उपयोग पुढे पायलटचं करिअर करण्यासाठी पण होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे म्हणजे एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी पण ह्याचं करिअर करू शकतात. या करिअरच्या खूप वाटा ह्यामधनं पण ओपन आहेत. तर मला एक खास मुद्दाम सांगावं असं वाटतंय. यश, मला एक प्रश्न विचारायचा वाटतंय की ही विमानं पेट्रोल, डिझेल वगैरे याच्यावरती पण उडतात का? हो. आता कसं असतं, 3 गोष्टी ज्याच्यावरती विमान उडतं. एक तर इलेक्ट्रिक मोटर, जी मी तुम्हाला दाखवली. एक छोटी इलेक्ट्रिक मोटर असते, एक बॅटरी असते. इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक बॅटरीवरती विमान उडतं. दुसरं जे असतं इंजिन, जे म्हणतो, जे सगळ्यात छोट्या साईजचे जे इंजिन असतात त्याला आपण हे जे ह्या साईजचे किंवा थोडेसे मोठे इंजिन म्हणतो, ते कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडीचं तेल आणि मेथनॉल याच्या मिक्सरवरती उडतात. आणि त्याच्यानंतर 15 सीसी, 10 सीसी, 15 सीसीच्या पुढचे जे काही इंजिन आहेत ते सगळे पेट्रोलवरती उडतात. आपलं रेग्युलर जे पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळतं त्या पेट्रोलवरती इंजिन उडतात. त्यामुळे असे आता इंजिन जर म्हणलं तर थोडंसं त्याच्यात, जसं आपल्या गाडीत थोडंसं मेंटेनन्स असतं, थोडंसं त्याला कार्बोरेटर असतो, सायलेन्सर असतो, 2 स्ट्रोक इंजिन असतं, थोडंसं त्याला पिरियोडिक मेंटेनन्स असतो. इलेक्ट्रिक आजकाल लोक खूप करतात कारण रिलेटिव्हली मेंटेनन्स कमी आहे, फक्त बॅटरी चार्ज करायची, जोडलं की विमान चालू. त्यामुळे आजकाल जे मेजॉरिटी लोक उडवतात ते इलेक्ट्रिक असतं. पण ऑफकोर्स प्रत्येकाची आपली आवड निवड असते, त्या हिशोबाने तुम्हाला जसं जमेल. आम्ही म्हणतो की इलेक्ट्रिक पासून चालू करा, कारण थोडं स्वस्त असतं, त्याच्यात फार काही म्हणजे मेंटेनन्सच्या गोष्टी फार कमी असतात. त्यामुळे इलेक्ट्रिक पासून चालू करून इलेक्ट्रिक, आणि आजकाल ज्या मोठे विमान आहेत ते टर्बाईन इंजिन पण येतात. जसे खरे विमान टर्बाईन म्हणजे जे फायटर विमान असतात त्याच्यात टर्बाईन इंजिन असतात. टर्बाईन ऍक्च्युअल वर्किंग टर्बाईन इंजिन असतं ते सुद्धा. तुम्हाला एंड काही नाहीये, एंड कुठे करायचं आहे तुमच्यावरती आहे. चालू तुम्ही बेसिक हाताने फेकण्याच्या विमानापासून, इलेक्ट्रिक मोटर पासून ते टर्बाईन इंजिन पर्यंत या रेंज मध्ये तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, जे बनवता येतं ते तुम्ही करू शकता. यस सर, मी काय म्हणतो, हे आपण शो केला, आम्ही श्रीबाग तर्फे मागे शो केला तेव्हा परमिशन घेतली होती. बरोबर. आता प्रत्येक वेळी हे छोटे छोटे जे विमान वगैरे उडवतात त्यांना प्रत्येकाना असं कंपल्सरी आहे का? कसं आहे, तुम्ही जर
एरो मॉडेलिंग एरो मॉडेलिंग म्हणजे हॉबी बेसिकली. ओके, तुम्ही जर ड्रोन्स म्हणला, UAVs म्हणला तर तो वेगळा पार्ट झालाय. एरो मॉडेलिंगसाठी आता बऱ्याच गोष्टी आहेत की लोक म्हणतात DGCA ची परमिशन लागते, हे लागते, ते लागते. DGCA ने सांगितलंय जर तुम्ही एका ठराविक डेझिग्नेटेड जागेवरती, मोकळ्या जागेवरती जाऊन न कॅमेरा टाकता किंवा न काही करता हॉबी फ्लाइंग जर करत असाल तर तुम्हाला DGCA डिस्टर्ब करणार नाही. तुम्हाला कोणी तुमचं विमान जर समजा जाऊन कुठे पडलं, काय झालं तर तुम्हाला विचारपूस होऊ शकते की काय करत होतात, कसं झालं. म्हणून हे जे काही प्रत्येक आता नगरमध्ये मी फ्लाइंग करतो, पुण्यात लोक करतात, मुंबईत करतात, बँगलोरला करतात, त्यांची एक ठरलेली जागा आहे. आपण गावाच्या बाहेर जायचं, त्या ठिकाणी जायचं, जाऊन आपलं 1-2-3 तास विमान उडवायचं आणि आपलं फ्लाइंग करून परत यायचं. तुम्हाला कोणीही अडवणार नाही, तुम्हाला कोणी तसं थांबवणार नाही. त्याच्या मागे जर तुमचा कमर्शियल ऍस्पेक्ट असेल किंवा जर काही बाकीच्या गोष्टी करत असाल तर मात्र तुम्हाला परमिशन्स काढाव्या लागतील, तर मात्र तुम्हाला अप्लाय करावं लागेल, पोलीस येऊन विचारू शकतात. पण जिथे एज्युकेशनल किंवा जिथे आपण वर्कशॉप घेतो किंवा जाऊन आपलं फ्लाइंग करतो त्याला जनरली तुम्हाला कोणी येऊन थांबवणार नाही. यासाठी मी एक लीगल पॉइंट सांगते बरोबर. की 400 फुटापर्यंत हे विमान उडवू शकतात लिगली, आणि 400 फुटापर्यंत मला वाटतं एवढं कुठचंही एरो मॉडेलचं विमान उडवत नाही. तर 400 फुटाच्या वरती गेलं तर ते इल्लीगल होतं, असा त्याच्यामध्ये एक इश्यू आहे. म्हणजे आता हा रूल आहे, पण आता ह्याच्यात कसं आहे की आता जर समजा तुम्ही उडवताय आणि कोणी म्हणलं की नाही तुम्ही 500 फुटावर आहे, 400 फुटावर नाहीये, तर हे पटकन एवढं इझिली कळत नाही. म्हणजे असं विमान बघून कळत नाही की काय अल्टिट्यूडला. त्यामुळे मी म्हणतो की जरी आता समजा असे नियम असेल की 400 फुटावर, तरी सुद्धा त्याच्या मागे बरेच नियम आहेत की तुम्ही गजबजलेल्या जागेवर उडवू शकत नाही, जिथे आजूबाजूला घर आहे तिथे उडवू शकत नाही, कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टी गार्डन मध्ये जाऊन तसे इझिली पटकन उडवू शकत नाही. अशा भरपूर त्याच्या मागे नियम आहेत. त्यामुळे 400 फुटाचा हा इज वन पार्ट ऑफ द नियम. पण आता कसं होतं, काही विमाने जे जातात 400 फुटांपेक्षा वरती, जे उडतात, पण ऍज फार ऍज तुम्ही सेफ आहात, ऍज फार ऍज तुम्ही वस्तीपासून लांब आहात, एका मोकळ्या जागेवर आहात जिथे आजूबाजूला कोणी नाहीये, तोवर तुम्ही सेफ आहात. आणि जिथे कुठचीही इल्लीगल ऍक्टिव्हिटी नाहीये. राईट. ड्रोन बद्दल थोडंसं काही सांगू शकाल का आपण? ड्रोन म्हणजे काय, आता ड्रोन आणि एरो मॉडेलिंग किंवा ड्रोन आणि रिमोटचं विमान ह्याच्यात काय फरक आहे की ड्रोन म्हणजे रिमोटचं विमान, पण ज्याच्यामध्ये कॅमेरा असतो बेसिकली त्याला ड्रोन म्हणतात. सो कुठलाही असं विमान ज्याच्यात कॅमेरा असतो त्याला ड्रोन म्हणतात. आता त्याच्यात रिस्ट्रिक्शन्स का आले? बिकॉज बिगेस्ट रिस्ट्रिक्शन इज सिक्युरिटी हॅझार्ड. तुम्ही हा ड्रोन कुठे उडवू शकता, मग तुमची सिक्युरिटी काय राहिली, तुम्ही कशावरती विमान उडवताय, रिस्ट्रिक्टेड एरिया आहे का? खूप इन्सिडेन्सेस झाले मध्ये, जेव्हा बँगलोरच्या एअरपोर्टवरती इंडिगोचं विमान लँडिंगला येत होतं, त्यांच्यामध्ये त्यांना ड्रोन दिसला, त्यांना काहीच कळलं नाही कुठनं आलं. 5 स्टार हॉटेलच्या चेन्नईमध्ये एका 5 स्टार हॉटेलच्या गच्चीवरती जाऊन एक ड्रोन येऊन लँड झालं, कोणालाच कळलं नाही कुठनं आलं. त्यामुळे मग आता कसं झालं की याचा थोडासा लोकांनी फायदा म्हणण्यापेक्षा फायदा नाही म्हणता येणार, पण बिकॉज रूल्स अँड रेग्युलेशन नव्हते, त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही राहिलं. मग कोणी कुठेही चौकात उडवायला लागलं, वस्तीवर उडवायला लागलं, मिरवणूक आली तिथे उडवायला लागलं. मग विमाने म्हणल्यावरती कधी ना कधी काही ना काही थोडेफार इन्सिडेन्सेस होतात. जर खरे विमानं पडतात तर हे का नाही, मग कुठेतरी काहीतरी विमान पडलं, मग त्याच्यावरनं इश्यू झाला. मग जेव्हा असं होतं तेव्हा मग विषय येतो की परमिशन आहे का. त्यामुळे ड्रोन्स किंवा तुम्हाला कुठलंही कमर्शियल ऍप्लिकेशन जर ह्याच्यात करायचं असेल तर तुम्हाला परमिशन लागते. एक तर परमिशन लागते, नाहीतर आम्ही म्हणतो की आता जसं एअर शो करतो, आता अक्षय काळे किंवा आम्ही जेव्हा एकत्र एअर शो करतो तेव्हा आम्ही परमिशन नाही घेत. आम्ही पोलिसांना इन्फॉर्म केलेलं असतं की आमचा लहान मुलांसाठी आम्ही एक एअर शो करतोय, त्याच्यात कुठलंही ड्रोन नाहीये, आम्हाला म्हणजे परमिशन द्या असं नाही म्हणू शकत, पण आम्ही असं करतो म्हणून पोलिसांना इन्फॉर्म करतो. पोलिसही तिथे येतात, तेही एन्जॉय करतात. त्यामुळे जोवर तुमचा कमर्शियल, आता ड्रोन हा कमर्शियल ऍस्पेक्ट झाला. ड्रोन मध्ये तुम्ही कॅमेरा टाकताय म्हणजे तुम्ही काहीतरी हॉबीचे पुढे जाऊन काहीतरी करताय. मग ह्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला परमिशन लागते. मग आता बऱ्याच गोष्टी रेग्युलराईज अजून होत आहे, म्हणजे असं नाही म्हणता येणार की फुलप्रूफ झालंय, ह्याच्यातही लूपहोल्स आहेत. पण आम्ही सजेस्ट करतो की अशी कुठलीही गोष्ट करू नका जी इल्लीगल आहे. तुमच्या जर पोलिसांनी जर तुम्हाला कुठे पकडलं किंवा काही इन्सिडेंट झाला आणि तुमच्या विमानात जर कॅमेरा असेल तर ते तुम्हाला अटकही करू शकतात. त्यामुळे ज्या काही तुम्ही गोष्टी करताय त्या रूल्स अँड लॉ मध्ये राहून करा. इररिस्पॉन्सिबली काही करू नका, कारण तुम्हाला तर धोका आहेच. ते जिथे कुठे समजा काही पडलं तर ते दुसऱ्या लोकांनाही त्याचा धोका असतो. त्यामुळे
ड्रोन्स किंवा कमर्शियल ऍक्टिव्हिटी जर तुम्ही करत असाल तर त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्याच्या लिमिटमध्ये राहून करा. एरो मॉडेलिंगची एकच लिमिट आहे की ओपन जागेवर जा आणि जिथे वस्ती नाही तिथे करा, यू आर सेफ. आपण जे सेमिनार म्हणालात त्या सेमिनार मध्ये साधारण किती तासाचा असतो सेमिनार? कसं होतं ना, जनरली आपली टेंडन्सी आहे की कुठलाही सेमिनार 1 तासापेक्षा जास्त झालं तर लोकांना बोर व्हायला लागतं. त्यामुळे आपण कसं करतो की जनरली 1 तासाभराचा सेमिनार असतो. आता त्याच्यात समजा छोटंसं क्लासरूम असं समजा आपण काय करतो, जसं आम्ही नगरला खूप शो केले, साधारण काळे स्वतः यायचे आणि आम्ही त्यांना जाऊन लहान मुलं सांगतो की मग काय करतो की छोटी थर्मोकॉलची विमानं असतात जी एका तुमच्या घरात हॉलमध्ये उडू शकतात, क्लासरूम मध्ये उडू शकतात, गच्चीत उडू शकतात. रिमोट नाहीये पण तरी उडतात. मग समजा तुमच्याकडे ग्राउंड नसेल तर तुम्ही तिकडे जाऊन उडवू शकता. त्यामुळे सेमिनार्स मध्ये आम्ही काय शिकवतो बेसिकली की बाबा विमानाची बेसिक कन्सेप्ट कुठल्याही, जसं आम्हाला त्याला नावच दिलं विमान बनवा विमान उडवा. तुमच्याकडे स्क्रॅप थर्मोकॉल आहे घरी, त्याच्यातनं कापून फेविकॉलने चिटकवून तुम्ही विमान कसं बनवू शकता, ते कसं उडवू शकता आणि छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये रिमोट जरी नाहीये तुमच्याकडे, सर्वच नाहीये, इलेक्ट्रॉनिक्स नाहीये, तरी सुद्धा तुम्ही विमान कसं उडवू शकता याचा एक जे बेसिक डेमो असतो की इट्स अ इंट्रोडक्शन की बाबा विमान कसं बनवायचं. मग ते विमान जर तुम्हाला थर्मोकॉलचं बनवता आलं तर तुम्हाला रिमोटचं पण बनवता येईल, रिमोटचं बनवता आलं तर रिमोटचं मोठं विमानही बनवता येईल. पण त्याच्यासाठी एव्हरी बिग थिंग स्टार्ट फ्रॉम अ स्मॉल थिंग. त्यामुळे तुम्ही आपण एक जनरल आणि ह्याच्यात पहिलीपासून ते 10वी पर्यंतच्या सगळ्या एज ग्रुपची मुलं असतात. आपण अशा भाषेत समजावून सांगतो की सगळ्यांना कळेल त्यांच्या लेवलला जाऊन, आणि ह्या वयोगटातले कोणतीही मुलं घरी जाऊन काही ना काही विमान बनवून उडवू शकतात, असं त्या लेवलला जाऊन आपण मुलांना करत शिकवतो. अक्षय काळे पण इथे आहेत, तर त्यांनाही जर काही ऑनलाईन वरती सांगायचं असेल, मेसेज द्यायचा असेल तरी दिला तरी हरकत नाही, किंवा एखादा वर्कशॉप दाखवत असाल तुमचाही तरी हरकत नाही. ऍक्च्युली बोलायला पाहिजे, कारण अक्षय आणि त्याचा भाऊ अथर्व आणि वडील साधारण काळे यांनी एवढे शोज घेतले, एवढ्या गोष्टी करतात. तर मला मी रिक्वेस्ट करतो की अक्षयला की तू पण बोल थोडंसं काहीतरी, आणि काय करतो किंवा आपण काय करतो थोडस जरा बोल. ओके. सो गेले काही वर्ष मी ही ऍक्टिव्हिटी वडिलांच्या माध्यमातून बघतोय, आणि यशचे वडील आणि माझे वडील यांनी ही ऍक्टिव्हिटी एकत्र आली, अनेक वर्ष सुरू केली, आणि वी आर काइंड ऑफ डिसायपल्स. आम्ही त्यांचे पुढचे शिष्य और भक्त आहोत एरो मॉडेलिंग मधले, आणि ही ऍक्टिव्हिटी पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. याच्यामध्ये एकच गोष्ट मला जी जाणवते ती म्हणजे मुलांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत कोणी असेल, त्याच्यामध्ये तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीला जस्टिस दिला पाहिजे. तुमच्याकडे फंड्स किती आहेत, तुमच्याकडे पैसे किती आहेत, तुमच्याकडे विमानं किती आहेत, या सगळ्या गोष्टींपेक्षा स्वांत सुखायती जर का ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकलात एरो मॉडेलिंगची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा आनंद मिळायला सुरुवात होईल. आणि मग ती ऍक्टिव्हिटी जर का तुम्ही सेल्फ सॅटिस्फॅक्शन साठी जर का करायला लागलात, तर त्याच्यामधनं व्हेरियस अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. जसं की ड्रोन हा वेल नोन एक चॅप्टर झालेला आहे इंडियामध्ये. तर ड्रोनची एक सिंपल व्याख्या जर का करायची झाली तर डायनॅमिक रिमोटली ऑपरेटेड नॅव्हिगेशन इक्विपमेंट. सो ड्रोनच्या सेक्टरमध्ये आपण त्याची विभागणी अशी करू शकतो की डायनॅमिक, की जे रिमोटली ऑपरेट करता येतं, विच इज हॅव्हिंग जीपीएस ऑन टॉप ऑफ इट, त्याच्यावरती ऑटो पायलट असेल आणि त्याच्यावरती सेन्सर्स असतील. सो सेन्सर्स, जीपीएस, ऑटो पायलट आणि रिमोटली ऑपरेट करता येणारी कुठलीही गोष्ट, मग ती जमिनीवरची असो, पाण्यावरची असो, पाण्याच्या आतली असो, विमान असो, किंवा स्पेस क्राफ्ट वरती लँड होणारं मून वरती रोव्हर असो, त्या तिथपर्यंत जी कुठली मशिनरी आहे ती सगळी ड्रोन या कॅटेगरीमध्ये मोडते. सो याच्यामध्ये व्हेरियस फील्ड अपॉर्च्युनिटीज डेव्हलप होत जातात. बट याला तुम्हाला हॉबीसाठी ठेवायचंय का याला प्रोफेशन म्हणून कन्वर्ट करायचंय, इट इज अप टू दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. बट यू कॅन ऑलवेज परस्यू दॅट थिंग फॉर युअर हॉबी, आणि मग त्याला तुम्ही प्रोफेशनल टच देऊ शकता आणि त्याचे तुम्ही अर्निंगसाठी त्याचं कन्व्हर्जन करू शकता. बट अगेन इट डिपेंड्स, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढं डिवोशन, इफ म्हणजे यश काही मला करेक्ट कर, पण याच्यामध्ये तुम्हाला तेवढं डिसिजन मेकिंग फास्ट लागतं. तुमच्या ऍबिलिटीज तुम्हाला सतत अपडेट राहणं गरजेचं असतं, कारण टेक्नॉलॉजी ती डे बाय डे चेंज होते. म्हणजे आज एक मार्केटमध्ये ड्रोन आलेलं आहे तर मे बी उद्या कुठलंही येऊ शकतं.
जसं आता काही प्रयोग चाललेत की जे ड्रोन्स तुम्हाला लिथियम पॉलिमरच्या ऐवजी लिथियम आयन वरती शिफ्ट करता येतील का, किंवा तुम्हाला त्याचे चार्जिंग बेस स्टेशन जे आहेत ते आपला मोबाईल कसा वायरलेस चार्जिंग होतं तसे ड्रोन वायरलेस चार्ज होतील का, अशा व्हेरियस गोष्टी चालल्या. सो तुम्हाला सतत अपडेट राहणं गरजेचं असतं. सो ही जर का हॉबी म्हणून तुम्ही जोपासलीत, येस त्याच्यामध्ये एंडलेस स्कोप आहे. तुम्हाला प्रोफेशन म्हणून जोपासायचं असेल तरी सुद्धा एंडलेस स्कोप आहे. बट सतत तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे आणि सतत तुम्हाला त्याच्यामध्ये एंगेजमेंट ठेवणं गरजेचं आहे. सो या देर आर 100% सेव्हरल अपॉर्च्युनिटीज आणि तिथे आपण खूप काही गोष्टी करू शकतो. येस. थँक्यू अक्षयजी. Yeah. यश, मला आणखीन एक तुम्हाला विचारायचं दोघांनाही की जेव्हा आपण बाहेरच्या देशातून एखादं प्लेन विकत आणतो, म्हणजे आवड म्हणून प्लेन विकत आणतो, त्यावेळेला काही परमिशन्स गरजेच्या असतात का? अनफॉर्च्युनेटली काय झालंय की इम्पोर्ट या गोष्टीच्या इम्पोर्ट्स वरती थोडे रिस्ट्रिक्शन्स आहेत. कारण कसं आहे की आता जेव्हा आपण रिमोट आणतो किंवा ऍक्सेसरीज विकत घेतो त्याचा ड्युअल यूज होऊ शकतो. म्हणजे ते दुसरं आपण एरो मॉडेलिंगसाठी मागवतोय पण याचा जर दुरुपयोग करायचा असेल तर तो होऊ शकतो. त्यामुळे गव्हर्नमेंटने काही रिस्ट्रिक्शन्स टाकलेत. तुम्हाला परमिशन्स लागतात. आता हॉबी आयटम म्हणून इलेक्ट्रॉनिक्स किंवा रिमोट कंट्रोल किंवा रिसिव्हर ह्या जर काही गोष्टी मागवत असाल तर त्याच्यावरती बरेच रिस्ट्रिक्शन्स आहेत. एवढे इझिली मागवता येत नाहीत. त्याला परमिशन भरपूर लागतात. काही छोट्या गोष्टी असतील ज्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स नाहीये, नुसती एअरफ्रेम आहे वगैरे तर त्या येतात. सो काय केलंय की आता हे जे हॉबी शॉप्स आहेत यांनी बऱ्यापैकी परमिशन्स घेऊन हे करून ते करून मागवले. त्याच्यावरती ड्युटीज भराव्या लागतात, टॅक्सेस भरावे लागतात. मग आपल्याला सवय नसते, म्हणजे ऍज अ इंडिव्हिज्युअल मागवलं फर्स्ट टाइम तर मग आपण म्हणतो अरे काय म्हणजे आहे 1000 रुपयाचा आयटम पण त्याच्यावरती 2000 रुपये बाकीचाच खर्च झाला माझा, असा प्रकार असतो. त्यामुळे थोडस फॉरेन वरनं आपण काय मागवतोय आणि किती क्वांटिटीत मागवतोय आणि काय साईजचं मागवतोय याच्यावरती थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आहेत अनफॉर्च्युनेटली. पण आय थिंक तुम्ही जर कोणाकडनं मार्गदर्शन घेतलं किंवा कोणाच्या थ्रू किंवा जे लोक हे रेग्युलरली मागवतात त्यांच्याकडनं जर घेतलं तर थोडं सोपं जातं. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? अमित, FB वर काही आहेत का प्रश्न? FB वरती नाही दिसत आहेत मॅडम. तुला काही विचारायचंय का अमित? नाही काय नाही. अजून अंकित आलेला नाहीये. हा नाही, अंकित बहुतेक पोहोचलेलाच नाहीये. बर. यश, Yes. मध्ये मी एक ऐकलं होतं की वजन म्हणजे ड्रोन समजा घ्यायचा आहे, ड्रोन म्हणजे ते 4 पाखांचं असतं ते, बरोबर. तर ते ड्रोन जर घ्यायचं आहे तर त्याला काहीतरी वजनची लिमिट आहे, तर ते वजनच्या लिमिट पर्यंत आपण ड्रोन उडवू शकतो आणि आणू शकतो, ते काय आहे? कसं आहे अनफॉर्च्युनेटली असं झालंय की तुम्हाला म्हणजे ते म्हणतात की मायक्रो साईज किंवा ते छोटे काही ग्रॅम मधले ड्रोन्स आहेत ते तुम्ही उडवू शकता. पण त्याचा असं आहे की त्या ड्रोनचा तसाही काही उपयोग नाहीये. म्हणजे ते टॉय म्हणूनच आहेत बेसिकली, जे आपल्याला आपण बिग बाजारमध्ये जातो आपल्याला काहीतरी दिसतं मिळतं ते जे ते म्हणायला ड्रोन आहेत पण ते तसे टॉय कॅटेगरीमध्येच आहेत. त्यामुळे त्या ड्रोनचा तसाही काही उपयोग होत नाही. एनिथिंग मोर देन दॅट यू इव्हेंच्युअली रिक्वायर परमिशन्स, म्हणजे ऑफिशियली परमिशन. आता अजूनही इंडियामध्ये खूप लोक आहेत जे परमिशन न घेता पण उडवतात. आम्ही हायली तसं काही रेकमेंड करत नाही, तसं करू पण नाही अनलेस तुम्ही काही स्पेसिफिक आर्मी किंवा अशा लोकांसाठी उडवताय किंवा गव्हर्नमेंट एजन्सीसाठी उडवताय तर गोष्ट वेगळी आहे. पण कसं होतं की एनिथिंग विच इज म्हणजे गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन टाकण्याचं हे केलंय की एरो मॉडेलिंग हॉबी आहे, ड्रोन ही हॉबी नाहीये. ड्रोन इज अ कमर्शियल ऍस्पेक्ट. ड्रोन तुम्ही काहीतरी पर्पज साठी बनवलाय, मग तुम्हाला त्याच्यातनं कॅमेरा टाकून काहीतरी करायचंय किंवा तुम्हाला शेतीसाठी तुम्हाला काही त्यातनं स्प्रेइंग करायचंय किंवा तुम्हाला त्यातनं दुसरं काही करायचं असेल, ह्याच्यातलं काहीही इज अ कमर्शियल ऍस्पेक्ट. त्यामुळे मग तुम्हाला परमिशन लागतात. मग तुमचं ड्रोन तेवढं केपेबल आहे का, मग तुम्ही कुठल्या एरियात उडवणार आहे, कशासाठी उडवणार आहे, मग त्याची सेफ्टी काय. जसं आपण गाडी चालवायला लायसन्सची गरज लागते आणि लायसन्स काढायला काही परमिशन लागतात, तसं हे त्यांनी ड्रोनला अजून डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. त्याच्यात बरेच इफ्स अँड बट्स आहेत. मग आता बरेच जण आता उडवतात पण विदाउट परमिशन. 99% ऑफ द टाइम काही होत नाही, पण जेव्हा 1% ऑफ द टाइम जेव्हा काही होतं
तेव्हा देन ऑल दिस पीपल जे लिगली पण उडवतात दे आर ऑल्सो इन प्रॉब्लेम, कारण मग सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो, त्या पूर्ण कम्युनिटीला त्याचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की तसं करू नका. छोटे ड्रोन जे आता मार्केटमध्ये मिळतात ते काय ते टॉयच झाले, ते तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये बसून बाबा हॉल मधनं बेडरूम मध्ये उडवलं, बेडरूम मधनं किचन मध्ये उडवत नेलं, ते तसंही टॉयच आहे, त्यांनी काय फरक पडत नाही. जी कोणती अदरवाईज गोष्ट कॅमेरा असलेली तुम्ही बाहेर उडवता, पब्लिक प्लेस मध्ये उडवता, टेक्निकली इलिगल आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की बिना लायसन्सच्या गाडी चालवणं इलिगल आहे. अजूनही किती लोक असतील माहित नाही, किती लोक पकडले जातात माहित नाही, पण जेव्हा पकडलं जातं तेव्हा प्रॉब्लेम येतोच. तसं येते. त्यामुळे बिना परमिशनचा ड्रोन उडवणं इलिगल आहे, पण मग ती लिगल प्रोसिजर सेट होत आहेत, हळूहळू सेट होत आहेत. कारण आता इट्स अ डेव्हलपिंग स्टेज. आता गव्हर्नमेंटने कुठे इनिशिएटिव्ह घेतलाय, पूर्ण ओके व्हायला अजून बरेच वर्ष लागतील. पण ज्याच्यात कॅमेरा आहे, जे ड्रोन्स म्हणतो, जे असे 4 मोटर असतात त्याला उडतं, या कुठल्याही गोष्टी पब्लिक प्लेसमध्ये विदाऊट एनी परमिशन, विदाऊट एनी असिस्टन्स कोणी उडवू नये. आणि कारण त्याचे बरेच अदरवाईज सिक्युरिटी हॅझार्ड आहेत. म्हणजे अशा काही गोष्टी झाल्यात की लोकांनी उडवलेत आणि पोलिसांनी धरून त्यांना जेलमध्ये पण टाकले. त्यामुळे सेफ राहा, इलिगली काही गोष्टी करू नका, आणि आपली जी लिमिट दिलेली आहे त्याच्या लिमिटमध्ये राहून करा. परत एरो मॉडेलिंग इज अ हॉबी. एरो मॉडेलिंग साठी तुम्ही मोठ्या जागेवर जाऊन उडवू शकता, त्याला काही परमिशन्स तशा लागत नाही. देयर आर नो परमिशन्स रिक्वायर्ड फॉर एरो मॉडेलिंग. पण ड्रोन्स ज्याच्यात कॅमेरा असतो, जे कमर्शियल ऍस्पेक्ट आहे, त्याला परमिशन्स लागतात आणि त्या घेऊनच कराव्यात, असं आमचं प्रामाणिक मत आहे. यशजी, सर DRDO साठी काम करतात. हो. म्हणजे काय आहे? कसं आहे, जेव्हा आपण ड्रोन्स म्हणतो किंवा अनमॅन्ड एरियल सिस्टम जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्यात विमान येतं, त्याच्यात ते 4 मोटरवाला येतं, त्याच्यात एअरशिप येते, त्याच्यात एरोस्टॅट येतं, त्याच्यात असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आहेत ज्या हवेत उडतात. जसे टार्गेट्स आहेत. म्हणजे आता कसं आहे की टार्गेट म्हणजे काय, की समजा एक इंडियाने एक मिसाईल तयार केली, तर मिसाईल जमिनीवरनं हवेत मारा करणारी मिसाईल आहे. सो त्या मिसाईलला हवेत टेस्ट करायला काहीतरी विमान लागतं. तुम्ही खऱ्या विमानावरती फायर नाही करू शकत. मग असं विमान लागतं जे खऱ्या विमानाच्या स्पीडने उडतं, पण त्याच्यात माणूस नसतो. मग ते टेस्ट करायचं. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो आम्ही ऑब्व्हियसली दिस स्टार्टेड फ्रॉम एरो मॉडेलिंग. त्यांनी एरो मॉडेलिंग 20 वर्ष ॲज अ हॉबी केलं. मग हळूहळू जसं अक्षय म्हणला की तुम्ही काही केलं तरी बेस एरो मॉडेलिंगचा असतो त्याला. मग जेव्हा आम्ही करतो, सो आम्ही हे ड्रोन्स डिफेन्ससाठी बनवतो. ड्रोन्सला लागणाऱ्या काही गोष्टी, ज्या स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या आम्ही बनवतो. आपण जर IPL बघितलं तर मागच्या 2 वर्षांपूर्वी IPL मध्ये असा एक मोठा गॅसचा बलून लावलेला असायचा, MRF लिहिलेला, त्याच्यात कॅमेरा असतो. सो आता जेव्हा आपल्याला अर्बन एरियामध्ये जेव्हा उडवायचं असतं तेव्हा तुम्ही असे ड्रोन्स उडवू नाही शकत, कारण पडण्याची भीती असते. मग तिथं ते तसे बलून्स उडवतात. वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स आहेत. मग तुम्ही एक तर पूर्ण ड्रोन बनवा किंवा ड्रोन मधला एखादा पार्ट बनवा, किंवा आता डिफेन्सचं कसं असतं, DRDO वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये काम करत असतं की मोठ्या लेवलला समजा एक एअरशिप बनवायची आहे, बलूनवाली शिप, जी स्ट्रॅटोस्फिअर मध्ये उडेल. मग त्याच्यासाठी त्यांना इंजिन्स लागतात. त्यासाठी या अशा काही स्पेसिफिक प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही त्यांना सब सिस्टम डेव्हलप करून देतो, ऑपरेशन्स त्यांना सर्व्हिसेस देतो. आमची अशी पहिली कंपनी आहे ज्यांनी ड्रोन्सच्या सर्व्हिसेस चालू केल्या इंडियामध्ये 10 वर्षांपूर्वी. म्हणजे कसं आहे की जसं आपल्याला कारची सर्व्हिस आहे, तुम्ही दिल्लीला गेलात तर तुम्हाला कार विकत घ्यायची गरज नाहीये. तुम्ही तिथे ओला उबर बुक करता, ते तुम्हाला कार देता आणि तुम्ही त्यात बसून जाता. तसं आम्ही 15 वर्षांपूर्वी ड्रोन्सच्या बाबतीत चालू केलं. तुम्हाला ड्रोन्स मध्ये काय करायचंय, तुम्हाला बाबा एक सर्व्हे करायचा आहे ना, आम्ही आमचं ड्रोन घेऊन येतो, तुम्हाला सर्व्हे करून देतो आणि आम्ही आमचं जातो. त्यामुळे मग आता आजच्या जमान्यात ही खूप कॉमन गोष्ट आहे. पण जेव्हा लोकांना अशी आयडिया पण नव्हती की असं काहीतरी करता येईल, मग आम्ही ते मार्केट ओपन केलं की अरे आपण असं करू, तुम्हाला ड्रोन विकत नका घेऊ. तुम्हाला ड्रोन विकत घ्यायचं झालं तर त्या 100, आता जसं आपण गाडी विकत घेतो, आपल्याला 100 गोष्टी लागतात गाडीत. हे टायर पाहिजे, ही सिस्टम पाहिजे, हे फीचर पाहिजे, अमुक फीचर पाहिजे, असं पाहिजे. जेव्हा आपण ओला उबर बघतो तेव्हा आपण फक्त बघतो की गाडी चांगली आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना, आपल्या रिक्वायरमेंट्स कमी होतात. त्यामुळे तसं येते. म्हणून ही फील्ड, जसं अक्षय म्हटलं, क्रिएटिव्हिटी लागते. 15 वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी वडिलांनी विचार केला की अरे नाही, हे म्हणजे लोकांना माहित, कस्टमरला माहित नव्हतं की असं काही गोष्टी करता येतात. आम्हीच कस्टमरला सांगितलं की अरे तुम्ही हायरवर घ्या ना, विकत कशाला घेता, मग आम्ही तुम्हाला हायरिंगला देतो. मग आता कसं होतं, आर्मीमध्ये किंवा आर्मीमध्ये बेसिकली एक टीमला तुम्ही ट्रेन करता, ती टीम विमान ऑपरेट करतात, त्या टीमची ट्रान्सफर होऊन जाते. ट्रान्सफर झाल्यावरती ते लोक निघून जातात आणि मग दुसरे लोक असतात नवीन आलेले.
मग ते लोक काय करणार, मग परत त्यांना शिकवत बसा. मग अशा वेळेस काय होतं की ते लोक म्हणतात की यार तुमचे आम्हाला जेव्हा गरज आहे तुम्ही या आमच्यासाठी उडवा आणि आमचं काम झालं की आम्हाला काय विकत घ्यायची गरज नाही. त्यामुळे अशा ज्या काही DRDO चे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्स मध्ये ओनली रिलेटेड टू अनमॅन्ड एरियल व्हेकल्स, म्हणजे आता अनमॅन्ड ग्राउंड व्हेकल्स, अनमॅन्ड अंडर वॉटर व्हेकल्स, ह्याच्यात आम्ही जरा कमी डील करतो, कारण आम्ही थोडंसं एक स्पेशलायझेशन थोडं नॅरो ठेवलंय. त्यामुळे ह्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यात मग सर्वोज म्हणा, स्पेशलाइज्ड इंजिन्स म्हणा, काही स्पेशलाइज्ड, मग आता काही आता जे आपण जे विमान उडवतो ते एका पर्टिक्युलर टेम्परेचर रेंज मध्ये चालतं. मग जेव्हा तुम्ही म्हणता की आम्हाला -30 डिग्रीज मध्ये जाऊन उडवायचंय, मग तुम्हाला स्पेशलाइज्ड इक्विपमेंट लागतात जे त्या -30 डिग्रीज मध्ये चालतील, परफॉर्म करतील. मग अशा काही गोष्टी त्या सगळ्या आम्ही गव्हर्नमेंटला सप्लाय करतो ऍज अ पार्ट किंवा ऍज अ सिस्टम आणि देत असतो. त्यामुळे आता आम्ही ह्या फील्डमध्ये आहोत, त्यामुळे स्पेशलायझेशन झाले, त्यामुळे आम्ही अशा काही गोष्टी करतो ज्या आजपर्यंत कोणी केल्या नाहीत. पण शेवटी जसं अक्षय म्हणलं की बेस एरो मॉडेलिंग इंटरेस्ट, आज आम्ही ज्या लेवलला पोहोचलोय ते वडिलांनी 70s 80s मध्ये एरो मॉडेलिंग चालू केलं ऍज अ हॉबी आणि आम्ही ते पिकअप केलं, म्हणून आज आम्ही ह्या फील्डला आलोय. बेस शेवटी एरो मॉडेलिंग आहे. त्यामुळे आपण जे म्हणतो एरो मॉडेलिंग आणि स्कोप, व्हास्ट स्कोप आहे, तुम्ही काहीही करू शकता लिटरली. बेस शेवटी एरो मॉडेलिंगच राहतोय सगळ्याचा. आवाज म्यूट आहे काकू बहुतेक तुमचा. आणखी कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे आहेत का? बरेचसे प्रश्न मी लोकांच्या मनात असतील, स्टुडंटच्या मनात असतील असे समजून मीच विचारलेत की जेणेकरून त्याची तुम्हाला माहिती होईल. पण तरीही जरी कोणाला उत्सुकता म्हणून विचारायचं असेल तरी आपण एक तुम्हाला आता काही सुचलं नसेल, कोणाला नंतर काही असेल तरी तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते आम्हाला कॉन्टॅक्ट करतील, आपण नंतरही सॉर्ट आउट करू शकतो. बऱ्याच वेळेस होतं की सेमिनार संपल्यावर मग आपल्याला काहीतरी आठवतं, अरे याचं काय त्याचं काय, असंही जरी काही असेल तरी तुम्ही नंतर पण कॉन्टॅक्ट करा, कधीही कॉन्टॅक्ट करा, आपण तुमचे डाऊट सगळे क्लिअर करू. येस, एनीबडी? फेसबुक लाईव्हला तर कुठे प्रश्न आलेला नाहीये. हॅलो, फेसबुक लाईव्हला प्रश्न आलेले नाहीये. हॅलो, मी विजय वंदे. मला असं वाटतं आता प्रश्न कोणाला नसावेत. आय थिंक कोणतरी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. कोणीतरी बोलतायत, कोणीतरी विचारत होतं आता काहीतरी. आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. वनगे सर बोलत होते. वनगे सर बोला सर. हा, मागच्या वेळी आम्हीच तुमचं एक्झिबिशन भरवलं होतं. बरोबर. वर्सोली समुद्र किनाऱ्यावर, त्यावेळी मीच प्रेसिडेंट होतो. बरोबर. साधारण अशी इन्क्वायरी होती का बा असं बनवून तुम्ही विकता का मग विमानं वगैरे, म्हणजे असं विकत मिळतात का? जनरली काय विकत मिळतात, पण त्याला शिकावं लागतं, म्हणजे त्याला तुम्हाला काहीतरी ट्रेनिंग घ्यावं लागतं. म्हणजे असे ऑफ द नाही की तुम्ही विकत घेतले आणि डायरेक्ट आपल्या उडवले. त्यामुळे आम्ही असे म्हणजे आम्ही तरी म्हणजे अशी ऑनलाईन वेबसाईट्स आहेत जिथे हे तुम्हाला विकत घेता येईल, रिमोट विमानं. पण जसं मी सांगितलं की जोवर कोणीतरी तुम्ही कुठनं तरी शिकत नाहीत किंवा कोणाच्या थ्रू गाईडन्स घेत नाहीत तोवर उडवायला स्वतः जाऊ नका, कारण ते 2 मिनिटात खाली येईल आणि क्रॅश होईल. त्यामुळे विकत घ्यायच्या आधी त्याचं ट्रेनिंग घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे जसं आपण गाडी विकत घ्यायच्या आधी आपण चालवायला शिकतो, तसं ही विमानं विकत घ्यायच्या आधी तुम्ही उडवायला शिकलं पाहिजेत आणि मग तुम्ही विमानं विकत घ्या. नाही, आम्ही मागच्या वेळी फॉरेनला गेलो होतो. मित्र आणि त्याच्या नातवासाठी विमान घेतलं तिकडे. बरोबर. पण विमानतळावर त्याला अडवलं इथे.
हो बॉम्बे एअरपोर्टवर त्याला अडवला आणि ते जप्त केलं विमान त्यात. हो नाही, कारण काही रिस्ट्रिक्शन आहेत, कारण काय पूर्ण आपल्याला कळत नाही की काय साईजचं किंवा काय लिमिटचं घेऊन यायचं, मग ते एअरपोर्ट वरती रिस्ट्रिक्टेड आयटम मध्ये येऊन जातं ते बऱ्याच वेळेस. असा इश्यू होतो त्या बऱ्याच जणांचा. त्यामुळे इम्पोर्ट्स आणि ह्या गोष्टीवरती काही प्रमाणात रिस्ट्रिक्शन आहेत सध्या. नाही पण तुम्ही पण असं विमान तयार करून जर असं हे केलं तर तुम्हाला पण स्कोप आहे भरपूर. आहेत ना बरेच, खूप जण, आम्ही पण करतो, बरेच जण करतात. अक्षय सुद्धा बऱ्याच जणांना विमानं सप्लाय करतात, देतात. पण कसं आहे, नुसतं विकण्यापेक्षा ज्या लोकांना शिकायचं आहे, म्हणजे आता खूप लोक आहेत जे विमानं, जसं मी सांगितलं अमेझॉन जसं आहे तसं आपल्या विमानासाठी वेगळं ओनली डेडिकेटेड टू एरो मॉडेल्स अशा काही वेबसाईट इंडियात आल्या आहेत ज्याच्यातनं तुम्ही विकत घेऊ शकता. इंडियातल्या वेबसाईट्स आहेत. त्यामुळे अशा ठिकाणून विकत घ्या, कोणाची तरी मदत घेऊन बनवा, कोणाची तरी मदत घेऊन फ्लाय. आणि एकदा का तुम्ही फ्लाईंग करायला शिकलात, देन यू डोंट हॅव टू वरी. देन तुम्हाला हवी तशी विमानं तुम्ही विकत घेऊ शकता, बनवू शकता आणि उडवू शकता. पण इनिशियल स्टेजला तुम्ही कसं होतं, आपल्याला प्रॉब्लेम हा होतो बऱ्याच जणांचा की माझ्याकडे विमानं घेऊन येतात लोक, आणि विमानांमध्ये प्रकार असे असतात की काही ट्रेनर विमानं म्हणतो की बाबा शिकण्यासाठी जे प्रकारचे विमानं आपण बनवतो, आणि काही ऍडव्हान्स विमानं असतात. मग आपल्याला दिसायला चांगले दिसतात, जातात दुकानात आणि काहीतरी एकदम भारी दिसणारं विमान घेऊन येतं, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यावर शिकता येत नाही आपल्याला. मग असं होतं की अरे काय आम्ही एवढं विमान घेतलं, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. त्यामुळे कोणाचं तरी विचारून, कोणाला तरी गायडन्सनी जर तुम्ही विमानं घेतलेत तर त्याचा फायदा जास्त होतो. आणि आजकाल इंडियामध्ये सुद्धा बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. मी काही नंतर लिंक्स पण शेअर करेन जिथनं तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता विकत. घरपोच येतात आजकाल, त्यामुळे कामं सोपी झाली आहेत. थँक्यू. मला वाटतं कोणाचे आता प्रश्न वगैरे नाही आहेत दिसत. गरत मॅडम, आपण सुरू करावं. Okay. समारोपाकडे. Hello. It is rightly said that मंजिलें उन्हें हासिल होती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हें हासिल होती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से क्या होता है, पंखों से क्या होता है, उड़ान तो हौसलों से होती है, उड़ान तो हौसलों से होती है. I am here to say vote of thanks to our today's guests, viewers, students, parents, and well-wishers of Lionism. Our today's speaker, Yash Ji Jagirdar, we are thankful to you for giving such a nice and informative session. खरं तर आपण मानवविरहित यानातून आज आकाशाला गवसणी घालून परतून आल्यासारखा आभास आपल्या प्रत्येकालाच होत आहे, आणि हेच आजच्या या कार्यक्रमाचं यश आहे. गगनात उडालेलं स्वप्नांचं विमान प्रयत्नांचे पंख घेऊन यशोशिखरापेक्षाही पलीकडे झेपावते, आणि प्रत्यक्षात यशाच्या गुरुत्वीय बलाच्या आधारे अशक्यप्राय उंची गाठू शकते, हेच वारंवार आपल्या संभाषणातून जाणवत होतं. मी पुन्हा एकदा आपले अगदी मनापासून आभार मानते. व्याख्यान यशस्वी व्हावं म्हणून परिश्रम करणाऱ्या सर्व लायन्स सभासदांचे आभार. लायन्स क्लब श्रीबागच्या फाउंडर प्रेसिडेंट लायन डॉक्टर ॲडव्होकेट नेहा राऊत मॅडम, ह्या एरो मॉडेलिंग किंवा अशाच युनिक ऍक्टिव्हिटीजच्या आयडियाज आपल्याला नेहमीच त्यांच्याकडून मिळत असतात, त्यामुळे त्यांचे देखील विशेष आभार. आपले लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सर आणि डिस्ट्रिक्ट डिग्निटरीज जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहतायत, त्यांचे देखील आभार. इथे आज झूम कार्यक्रमामध्ये, झूम मीटिंग मध्ये आपले झेडसी हे लायन अनुपजी हे देखील उपस्थित आहेत. अनुपजी, आपलं देखील खूप खूप आभार. उद्याचा जो आपला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचा विषय आहे शाळा कधी खुलणार. या कार्यक्रमाच्या ज्या वक्त्या आहेत त्या आहेत कवयित्री सौ सुजाता पाटील मॅडम, मुख्याध्यापिका माध्यमिक विद्यालय कुरुड. बघायला विसरू नका उद्याचा कार्यक्रम शाळा कधी खुलणार. सर्व उपस्थित अगदी मनापासून आभार. लायन परिवारावर आपलं निरंतर प्रेम वाढत राहो हीच अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपल्याची घोषणा करण्याची विनंती आपले प्रेसिडेंट सर नाहीये, मी नेहा मॅडमना करते. आणखी जे आलेले आहेत का?
नाही आलेली. मग कार्यक्रम संपला असं जाहीर करू? करा मॅडम. करावं. आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.